नेता होण्यासाठी पोस्टर लागतं, पण विश्वास कमवण्यासाठी काम. आज आपण एका अशा व्यक्तीशी संवाद साधणार आहोत, ज्यांनी आधी काम केलं आणि मग मत मागितलं. राजकारणाकडे करिअर म्हणून नाही, तर सेवा म्हणून पाहिलं. अनुभव, ग्राउंड रियालिटी, माणुसकी आणि समतेचे पोशिंदा तरुणांमध्ये अत्यंत प्रसिद्ध. माननीय कमलाकर बाळा नाईकजी यांच्यासोबत आज आपण मनमुराद गप्पा मारणार आहोत. माणूस म्हणून त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. येत्या निवडणुकीसंदर्भात त्यांच्या संकल्पना आणि त्यांची भूमिका स्पष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी निवेदिका दीक्षा वासुदेव. आपण सगळे मिळून त्यांचं एकदा स्वागत करूयात. नमस्कार सर. नमस्कार, कमलाकर नाईक. खूप खूप स्वागत आहे आपलं आणि आम्ही खूप उत्सुक आहोत तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी. कसे आहात मुळात? एकदम ठीक, एकदम फ्रेश आहे. कसा होता आजचा दिवस? आजचा दिवस फॉर्म छाननी झाली होती, त्यामुळे आनंद होता की कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही. अरे वाह! म्हणजे दिवसाची सुरुवात अत्यंत भन्नाट झालेली आहे. आणि मी पाहिलं तुम्ही आल्या-आल्या छान आधी मूर्ती स्वच्छ आहे का, ती स्वच्छ करून घेतलीत. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टींमधून खरं तर काटेकोरपणा आणि ऑब्झर्वेशन कळत असतं. सो ग्रेट. सगळ्यात आधी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, की निवडणुका येतात. 2 आठवडे राहिलेत. कसं वाटतंय? मला डोक्यावर त्रास घेऊन म्हणजे हं. एखादं टेन्शन घेऊन काम करायला नाही आवडत. आवडतं? आवडतं. अच्छा. कारण त्याच्यात आपण जेव्हा मुरतो ना, हां. त्यावेळी मुळापर्यंत पाणी जातं. म्हणून हं. आवडतं मला. आणि सखोल अभ्यास होतो त्याच्यात. आपल्याला काय करायला पाहिजे, त्याच्यात किती शोध करायला पाहिजे आणि कुठपर्यंत पोहोचायला पाहिजे, यासाठी मी सातत्याने माझ्या डोक्यात एक चक्र चालू ठेवत असतो. समोरच्याशी बोललो तरी माझ्या डोक्यात एक असतं, प्लॅन असतो, की पुढच्याला कोणाला गाठायचं आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने वागत असतो. अरे वाह! म्हणजे कामाचा ताणतणाव बराच असेल आणि हां. त्यामुळे चक्र सुरू राहतं. पण बऱ्याचदा कधीतरी असं ब्रेक घ्यावंसं वाटत असेल किंवा थोडं रिलॅक्स व्हावंसं वाटत असेल. अशा वेळेस काय करता? अशा वेळी मी शांतपणे गाडीत गाणी ऐकतो, नाहीतर घरी गाणी ऐकतो, नाहीतर एखादं सीरियल अशीच कुठचीतरी बघायची तर ती बघतो, म्हणजे बघायची. हां. त्याच्यातलं काय डोक्यात ठेवत नाही मी. अच्छा. आणि एक रिलॅक्स होतो. नाहीतर मग एखाद्या लहान मुलाबरोबर खेळत राहायचं, अरे वाह! हे कोणी असेल. सगळ्यात भारी थेरपी आहे ही. खरं आहे म्हणजे आता सत्ता सर्व काही असतं आणि सत्तेसाठी बऱ्याचदा पक्ष आणि तत्त्वही बदललेली आपण पाहिलेली आहेत या वर्षभरात. पण तुम्ही ही निवडणूक अपक्ष उभे आहात. काय भूमिका आहे तुमची नेमकी? घेतलं. माझ्या मनात कधी आलं नसतं, कारण मी कट्टर शिवसैनिक राहिलोय. हं, म्हणजे बाळा नाईक म्हटलं की शिवसेना बोलतात. हं, बाळा नाईक बोललं की शांताराम नाईक म्हटलं की शिवसेना म्हणतात. हं, कोणाला किती नवीन आल्यांना वाटत असेल असं मला वाटत नाही. पण बाळा नाईक म्हटलं की हा नेहरूनगर म्हणजे बाळा नाईक, नाईकांचं नेहरूनगर म्हणून ओळखलं हं, जातं. माझ्या मनात कधीच नाही आलं. खूप पक्षांचे बदल झाले, आले, हं, गेले, राहिले. आम्ही तिथेच राहिलो, न पद घेताही. हं, आता मला कुर्ला विधानसभा पण घेतली. पण हा मराठी माणसाचा आज वाढ झाला होता. आम्हाला 14 वर्षांनी, 15 वर्षांनी आरक्षित जागा भेटत होती. हं, तिथे मला नाही, तर माझ्यापेक्षा कोणत्याही मराठ्याला दिलं असतं, हं, तर मला खूप अभिमान वाटला असता. हं, मलाच पाहिजे असं मी कधीच हट्ट नाही केला. माझ्या मागण्याचे राइट्स पूर्ण होते. हं, जसे मागच्याला आम्ही आरक्षित जागा सोडली ना आम्ही, हं, तसंच पक्षांनी एखाद्या मराठ्याला इथे द्यायला पाहिजे होतं. हं, ते न देता पुन्हा त्याच ज्यांनी कामच केलं नाही हं, 5 वर्ष, कुठेही त्यांनी दाखवावं मी हे काम केलं. हं, ठोस. आम्ही शाळा उभ्या केल्या तशा. ठोस हं, काम काय केलं, हं, तर मी काहीही हरेन. हं, पण न करता अशा व्यक्तींना आमदारकी दिली तुम्ही. पडल्या त्या, त्यांच्या काही गुणांमुळे. आणि तरी त्यांचा पुन्हा का विचार केला, हाच मला त्या मनाला पडलेला प्रश्न आहे. हं, म्हणून मी अपक्ष राहण्याचा विचार केला, की पक्षाला मला जी गरज, मी कोण आहे ते हं. दाखवण्याची पुन्हा एकदा वेळ आली. वेळ आली आहे. मनात थोडी सल आहे. हो. दुःख भरपूर आहे, कारण या हं, पक्षाशी इमानदार राहिलेलो आम्ही. हं, आणि त्या इमानदारीचं फळ पक्षाने कधीच दिलं नाही. पण आमची पण अपेक्षा नाही, की हं, पक्षाकडे सगळेच मागतात. आम्ही कधी हं, मागितलं नाही. पण आता दाखवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हं. या टाईमाचा बदल करण्याचं जर लोकांनी ठरवलं, तर माझे नक्कीच बदल होईल आणि इतिहासही होईल. अपक्ष म्हणून कोणतरी इथे निवडून आला निवडून होता. आलं. खरं आहे. सो अर्थात भूमिकाही स्पष्ट होते. कारण आपण निवडून देताना माणूस
काय आहे तेही जाणणं खूप महत्वाचं आहे, कारण त्याच्याच पुढे आपण आपल्या तक्रारी घेऊन जाणार आहोत. तुम्हाला काय वाटतं, नगरसेवक या पदासाठी कुठला व्यक्ती योग्य आहे? असं आहे की नगराची सेवा करताना नगर सामान्यातील तळातील गरीबातल्या गरीबाची हं, गरज तुम्हाला लवकर कळली पाहिजे. आणि हं. त्यांना काय वाटतंय, त्यांच्या विभागात काय पाहिजे हे तुम्हाला ते सांगायच्या आधी तुम्हाला ज्याला कळेल, तो नगराचा विकास करू शकतो. म्हणजे तो 24 तास तुम्हाला टाईम देऊ शकतो. खरं आणि तुमच्या बाबतीत तुम्ही खूप ग्राउंड लेव्हलवर बरीच कामं केलेली आहेत. वेगवेगळ्या संघटनांच्या अध्यक्षपदी तुम्ही अजूनही आहात. तुमचा काय अनुभव आहे? मला काम करायला खूप आवडतं. हं, जेवढी व्याप्ती असेल, हं, तेवढा वेळ मी स्वतःला गुंतवून ठेवतो. हं. आणि संस्था, कार्यभाग, लोकांमध्ये सेवा ही असलीच पाहिजे, तर माणूस जगण्याचा अर्थ आहे. खरं. आपण ज्याच्यासाठी आलोय, हं. ती लोकं आहेत आणि लोकांच्या सेवेत राहणं खूप अतिशय सुंदर काम आहे. महत्वाचं आहे आणि म्हणूनच 2009 मध्ये सुद्धा तुम्ही विजयी ध्वज हाती घेतला होता आणि तेव्हा 3 वर्षांचा कालावधी होता. पण त्या इतक्या कमी वेळेत सुद्धा तुम्ही बरीच कामं केली आहेत. जेव्हा पहिल्यांदा ती बातमी कानावर पडली, की तुम्ही जिंकलात, तो अनुभव काय होता? म्हणजे मी जिंकणार आहे, हं. म्हणून मला आतमध्ये घेऊन गेले अच्छा. आणि ही मला माहिती होतं, की आतमध्ये चाललंय. म्हणजे मी बाहेर आलो होतो परत नाही आतमध्येच होतो मी अच्छा. आणि आतमध्ये आल्यानंतर मला जवळ कळलं होतं, की मी आता जिंकण्याच्या एकदम शेवटच्या टप्प्यात आहे आणि खूप कमी फरकाने जिंकलो होतो. 992 मतांनी जिंकलो होतो आणि सगळ्यांचा अलायन्स असताना मी जिंकतोय हं. हे आणि खूप विजय. इतकं बरं वाटलं. हं. त्यावेळी मला आठवतं ना, मला बाळासाहेबांनी फोन केला होता. ओह! त्या माझ्या एवढ्याशा फोनवर व्हिडिओ कॉल त्यावेळी नव्हते. हां. पण छोटे कॉल होते आणि त्याच्यावर बाळासाहेबांनी मला आणि उद्धव साहेबांनी शु त्यामध्ये फोन शुभेच्छा केला दिल्या. होता. तो जीवनातला माझा सुवर्ण दिवस होता अरे वाह! आणि त्या दिवशी विशेष म्हणजे माझा लग्नाचा वाढदिवस होता. 19 जानेवारी. वाह! तर अर्थात कायमस्वरूपी तो मनात राहिलेला आहे दिवस. अ, थोडं आता राजकारणावर आपण बोलणार आहोत, तुमच्या संकल्पनांवर. पण तुमचे वडीलसुद्धा खूप मोठे समाजसेवक होते आणि त्यांच्याकडून तुम्ही अशा कुठल्या गोष्टी कारण म्हणजे बाळकडू तुम्हाला घरातच लहानपणीच मिळालेलं आहे. तर अशा कुठल्या गोष्टी आता आठवतात? त्यांचं असं काम करण्याची पद्धत ना खूप शिस्तबद्ध होती. ओके. ते मुळात म्हणजे प्रत्येकाला मान द्यायचे हं, आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला ते पहिले बोलायचं, त्याला विचारायचं. हं, श्रीमंताला थोडं कमी विचारलंस तरी चालेल. पण सामान्यातला सामान्य माणूस असतो, गरीबातला गरीब असतो ना, हं, त्याला तू पहिलं मदत कर. हं. तू मोठ्याला नाही केलंस ना, त्याच्या प्रोग्रामला गेला नाहीस तरी चालेल, पण गरीबाच्या एका प्रोग्रामला जा, तो आयुष्यभर तुझ्या लक्षात ठेवणार. लक्षात ठेवा. तर ती संकल्पना त्यांची आवडायची हं. आणि थोडे हर्ष होते. चुका आपल्याकडून व्हायला नाही पाहिजे, मग आपण नेते कसले? हो. असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्याच्यासाठी मी सातत्याने त्यांचा जो एक 2-3 गोष्टी होत्या त्या लक्षात ठेवूनच चालतो. अच्छा. सो अभ्यासाविषयी कसं त्यांचं मी अभ्यास तर बराच म्हणजे मी ओरडा खूप खातो. उन्हाळ होतो ना, हां, त्यामुळे अभ्यासाकडे आपलं काय नाही हां. आणि माझं एक अभ्यास करणं हा एक कधीच हेतू राहिला नाही. अच्छा. पण मला त्याची जाणीव आयुष्यात जाणवली हं, कॉर्पोरेशनमध्ये गेल्यावर, हं, की आपण अभ्यास हं, का करावा? हं, त्याचा लेखाजोखा तिकडे कळला मला, हं. की प्रत्येकाने शिकलंच पाहिजे. खरं. आपलं वय असतं अनाडी, हो. पण तुम्ही काय शिकता आणि काय वागता हं. आणि जास्त शिकूनही तुम्ही कसे वागता त्यालाही मार्क आहेत. खूप खूप हां, मार्क आहेत खूप आयुष्याच्या हां, परीक्षेत. पण जास्त शिकलेले पण फ्लेक्सिबल होत नाही हां. आणि कमी शिकलेलं जास्त फ्लेक्सिबल असतं. हो, हे तर आहेच. हां, त्यांना त्यांचे कॉलर असे कडक वाटते आणि मग ते कानाबिनात जाऊन गुदगुले म्हणजे ज्ञानाचा अहंकार नाही नाही पाहिजे. वाटला पाहिजे. तुम्ही तळागाळात सुद्धा तितकेच डाउन टू अर्थ राहता आलं करायला पाहिजे पाहिजे. तुम्हाला. आज तुम्ही एक वडील आहात आणि असं म्हणतात ना एक की बाप होकर ही पता चलता है बाप क्या चीज है. तर तुम्हाला आता तुमच्यामध्ये असं कुठलं प्रतिबिंब जाणवतं तुमच्या वडिलांचं? मला त्यांची शिस्त आवडते. हं, सकाळी उठा, लोकांमध्ये राहा. हं, लोकं तुम्हाला भेटायला येतायत. हं, म्हणजे तुम्ही लोकांसाठी नाही आहे ना. हं, म्हणजे तुम्हाला भेटायला येतात तर तुम्ही त्यांची वाट बघत देव आहे तो. तुमच्याकडे हं, काम घेऊन येणार आहे. त्यांची हं. गरज आहे. रात्री अपरात्री तुमचा फोन नाहीतर तुमचा कॉन्टॅक्ट त्यांना व्हायला पाहिजे.
तर तुम्ही सामाजिक सेवक आहे, नाहीतर काही उपयोग नाही. आता रात्री तू जाशील, रात्रभर कुठेतरी फिरशील आणि झोपशील तर काय होणार? म्हणजे स्वतः आधी नेहमी इतरांना हां. अग्रेसर ठेवलं पाहिजे, प्रायोरिटी दिलं पाहिजे. मला वाटतं हा गुण तुमच्यातही खूप झळकतो. कारण आतापर्यंतच्या तुमच्या कारकिर्दीत तुम्ही कधीच घरच्या महिलांना निवडणुकीत उभं राहण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं नाहीये. त्याच्या अपोझिट तुम्ही इतर महिलांना निवडून येण्यासाठी बरीच मदत केलेली आहे. असं आहे की घरच्यामध्ये आम्ही दोघंही होतो. हं, वडील पण होते आणि मी पण हं, होतो. आणि आम्हाला कधीच वाटलं नाही की दुसरी महिला का आणू नये म्हणून. कारण हं. प्रत्येकाला चान्स कार्यकर्त्याला दिली दिलं पाहिजे. पाहिजे. आणि बरोबर. त्या कार्यकर्त्याला वाढण्याची संधी देण्याचं काम आम्ही प्रत्येक वेळी केलेलं आहे. हं, त्यामुळे मी इतर महिला माझ्याबरोबर शाखा प्रमुख होती गीताताई धरणे, तिलाही मी आणली. हं, सुनिशा मुळे माझ्याबरोबर अध्यक्ष होते मंडळाचे, त्यांनाही हं, आणलं. अशा बरेच जणांना आत्ता मागील पण सत्राला पण एकाला हं. आणलं, जे आता माझ्यासमोर लढतील. तर ते त्यांनाही आणण्याचा प्रयत्न मी भरपूर केला. कार्यकर्ता जिवंत राहिला तर आम्ही लोकं जिवंत राहू. पण असं खूप कमी पाहायला मिळतं ना आजकाल. म्हणजे जर आपली सीट नाहीये, तर आपल्या बायकोचं नाव आणि हातात आपल्या कारभार असं खूप पाहायला मिळतं. नाही, कसं असतं माहिती आहे ना, जो काही काम नाही करत ना, त्याला आपल्या हां. घरातल्यांची इच्छा प्रगट होते. हं, आमची तशी नाही. आम्ही हं, आमच्याकडे पद नसलं ना, हं, तरी आमचा दरारा, काम करण्याची पद्धत हं, आणि लोकांमध्ये राहण्याची पद्धत खूप सामान्य ठेवून चालतो. त्यामुळे घरातलं कशाला पाहिजे पद? हं. एक नगरसेवक नसल्यानंतरही मग आमचं वजन तेवढंच ठेवतो. हो. कारण अभ्यास आम्ही तगडा करून ठेवतो समोरच्याशी. हं. हे खूप महत्वाचं आहे. काम असं करा, की नाव मिळेल. नाहीतर काम तुमचं नाव ऐकलं कीच काम झालं पाहिजे. हे खूप कमी आजकाल पाहायला मिळतं. जे पण लोकप्रतिनिधी आहेत आणि जेव्हा लोकप्रतिनिधींचा विषय निघतो, तुम्हाला काय वाटतं आता जे माजी आणि विद्यमान जे आहेत लोकप्रतिनिधी आपल्या विभागातले, काय वाटतं त्यांनी काय अजून केलं असतं तर आणखी प्रगती झाली असती? त्यांनी पहिला मुळात म्हणजे त्यांनी हा विभाग आहे. हं, 169 नेहरू नगर, कामगार नगर, हं, त्याच्या समस्याच समजून नाही घेतल्या. हं, खऱ्या लोकांना काय गरज आहे, ती जर त्यांना कळली असती ना, तर हं. खऱ्या अर्थाने माझ्या मैत्रीप्रमाणे हा मागच्याच लोकांनी विकास करून टाकला असता आणि पुढच्या हां. नगरसेवकाला आराम असता. कारण इथे मोठ्या प्रमाणात श्लम नाही आहे आता. ओह! मी होतो ना, तेव्हा 99% श्लम एस-आर-एमध्ये कन्व्हर्ट केला. अच्छा. 99 म्हणजे 1% पण नाही आता नेहरू नगरमध्ये. एखादा आगरी समाज आहे, हं, तो राहिला असेल. तर आणि साबळेनगर हा रेल्वेच्या जागेत असल्यामुळे तिथे राहिला आहे. पण लोकांची काय कामं आहेत, हं, ही त्यांना कळलीच नाहीत. त्यांना पाट्या लावायला कळल्या. हं, हे एखाद्या बिल्डिंगला लाद्या लावणं आणि पाट्या लावणं. तेवढंच कळलं. पण त्याच्या पलीकडे भरपूर काम आहे. हे कधी त्यांना कळलं नाही, कारण त्यात त्यांनी अभ्यास केला नाही हं, आणि ग्राउंड टच करून आले नाहीत. हं, ग्राउंड टच केलं की लोकांना कळतं की चालताना काय हं, होतं. आणि नगरसेवकाचं एक आहे, की आपण जात असताना ना आजूबाजूचं लक्ष, परिसर काय हं. आहे, काय घटना घडतात, त्या सभागृहात मांडण्याच्या तुम्हाला सगळ्या मुंबई शहरावर अधिकार आहे. हो. माझ्या वडिलांनी नेहमी सांगायचे, जाताना आपण अलर्ट जायचं, की हं, बाजूला काय घडतं, हं, आजूबाजूला काय घडतं, तुला सामान्यातली वेगळी गोष्ट कुठची दिसते, हं. ती ज्याला कळली ना, तो सभागृहात चांगला बोलू शकतो. हो. आणि तेच महत्वाचं आहे ना, जेव्हा बरोबर. तुम्हाला लोक इतका विश्वास दाखवून त्या पदावर निवडून देतात, तेव्हा ती जबाबदारी आहे खरं तर खूप मोठी. तुम्ही जेव्हा 2009 मध्ये निवडून आलात, तेव्हा खरं तर खूप कमी कालावधी हाती मिळाला, पण तुम्ही कामं बरीच केलीत. त्यातलं तुम्हाला सगळ्यात जास्त समाधान मिळवून देणारं काम कुठलं होतं? मी सगळ्यात जास्त म्हणजे शाळा बांधल्यात दोन्ही. ओ. म्हणजे खूप पत्राच्या शेडमध्ये शाळा होत्या हं, आणि त्या शाळा बांधताना मला स्वतःलाच सर्व्हे करावा लागला. स्वतःच प्रायव्हेट सर्व्हे द्यावे लागले हं. आणि त्या शाळा आज बिल्डिंग रूपात आहेत. हो. मग डिस्पेन्सरी असतील, अनेक गोष्टी असतील हं, मुद्द्यांवर. तर मी सातत्याने महाराष्ट्राच्या अनेक मुद्द्यांवर, मुंबई शहराच्या मुद्द्यांवर बोललो. मोबाईल टॉवर पण वर हरकती मी घेतल्या होत्या हं. आणि बिल्डिंगच्या वर का नसाव्या, हां. त्याच्यावर मी जवळ-जवळ 1.5-2 तास भाषण केलेलं. वाह! तर असं प्रत्येक मला आवडते विषय होते. हं. माझ्यात सगळ्यात आवडता म्हणजे आरोग्य. आरोग्य. खरं आहे. हां. आरोग्या विषयावर कोणत्याच विषयावर मी म्हणजे कधीच सोडलं नाही आणि सभागृहात मला सगळ्यात जास्त प्रश्न विचारायचो हो. ह्या गोष्टींमध्ये. खरं आहे.
आत्ता खरं तर आरोग्य खूपच महत्वाची बाब ठरलेली आहे AQI मुळे, जे आपण पाहतोय आणि तुम्ही 2009 पासूनच तो प्रश्न विचारत नाही. आहात. अ, जेव्हा आता तुम्ही म्हणालात इमारती बांधल्या तुम्ही, सगळ्यात मोठ्या अडचणी काय आल्या त्या प्रोसेसमध्ये? इमारती बांधताना मी माझ्या काळात 2007ला मी बघितलं, की त्यावेळी ना शोरेज लाईन म्हाडा घ्यायची, जमा करायची अच्छा. आणि बिल्डर लोकं काय करायचे, ते शोरेज लाईन भरायचे नाही. हं, पैसे 12.5% हं, आणि बिल्डर लोकं टेक ओव्हर हं, करायला बघायचे. हं. आणि मग उद्या बिल्डिंगमधले लोकं राहायला आले, की त्यांना ते 4.5 लाख 4.5 करोड हं. भरायला येणार होते. तर हां. त्यावेळी मी हरकत घेतली होती आणि त्यावेळी सभागृहात सांगितलं, की बाबा अशा पद्धतीचं आहे, म्हाडा हं, 4.5 करोड भरायचे 7 करोड आहे हं, आणि त्यांनी भरली पाहिजे. हं, बिल्डरकडून ते पैसे वसूल होत नाहीत. म्हाडा हं, स्वतःकडे ठेवते आहे. हं, तर त्या डायरेक्ट बिल्डरकडून पहिले आपल्याकडे वसूल व्हावे आणि तशा पद्धतीचा प्लॅनच एखादं निवेदन यावं हं. आणि त्याप्रमाणे आलं आणि नंतर मग अशा पद्धतीचं व्हायला लागलं. असे अनेक मुद्दे आहेत. म्हणजे तुम्ही सांगतो कलेक्टर लँडचं डिझाइन बदललं जायचं नाही. हं, नवीन बिल्डिंग आली आहे, त्याचं डिझाइन बदलायला पाहिजे, त्याचा टॅक्स भरला पाहिजे. हं, ते पण भरायचे नाही. त्यामुळे हं, बऱ्याच बिल्डिंगी आता त्याच गोष्टींमुळे त्यांचे पैसे भरपूर राहिलेले. हं. तर त्याचा त्रास पाणीपट्टीचे आता हां. येतोय. आणि आता त्यांना बिचाऱ्यांना ओसी घेऊ शकत नाही, कारण पाण्याचं त्यावेळी नो ड्यूज सर्टिफिकेट म्हाडा द्यायची. हं. पण पाण्याचे पैसे कायम चालू राहायचे. अच्छा. मग तुम्ही नो ड्यूज दिल्यानंतर पाण्याचे पैसे आले कुठून? हां. असे अनेक मुद्दे मी पण हाताळलेत ते आणि त्यामुळे आज बिल्डिंगी 53-54 बिल्डिंगींना ओसी नाही. अच्छा. आणि या सगळ्या प्रश्नांचं तुम्ही म्हणजे तुम्हाला तुमच्यापर्यंत कसे पोहोचायचे हे प्रश्न? सामान्य लोकांची अडचण कळायची. मी नेहरूनगर भाडेकरू संघावर होतो अच्छा. आणि लोकांचे ज्या कमिटी यायच्या त्या विचारायच्या, बोलायच्या म्हणजे जशी मी नसलो तरी सामान्यांचं काम केलंय. मी पण हाउसिंग बोर्डमध्ये हं. हे 240 मध्ये 2007 पासूनच तुम्ही खरं तर नाही, मी खूप आधीपासून काम करतोय. हां, मी 92ला हां. भारतीय विद्यार्थी सेनेत होतो ओह! आणि माझी वडिलांची इलेक्शन पहिली मी 92ला आम्ही पडले वडील माझे. हां, पण मी त्यावेळी लढवली. म्हणजे ते काम केलंय त्यावेळी. हां. 92लाच त्यामुळे आमचे अनुभवाचा हां. वारसा खूप आणि आधीपासून. शिकण्याची हौस असेल ना, तर कोणतंही पुस्तक वाचण्याची ताकद ठेवली पाहिजे. खरंय, खरंय. मग त्यामुळे 92 पासून पुढे म्हणजे थोडा प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा 92ला मी भारतीय विद्यार्थी सेनेत काम केलं हं, राज ठाकरेंच्या. हं, माझ्या आवडीचे त्यावेळीचे आणि करता भरपूर कॅटरिंग करायचो आणि कॅटरिंग करून मग मी वेळ द्यायचो आमच्या. पण हां. काही मतभेद आपल्या लोकांमध्ये पण असायचे हं, आणि मग 97ला आमची नगरसेविका सुनीशा मुळेंना मी खूप मेहनत करून आम्ही निवडून आणली आणि त्याच्यानंतर हं. माझा प्रवास खऱ्या अर्थाने पालक सेनेत झाला. म्हणजे पालक सेना म्हणजे शिवसेनेत अच्छा. झाला आणि मग 98-99ला मी शाखा प्रमुख म्हणून आलो. हो. काय वाटतं तेव्हा आणि आता काय फरक आहे? आता माणुसकीच नाही. हं, तेव्हा माणुसकी होती लोकांमध्ये. हं, काम करण्याची जिद्द होती. हं, आता फक्त त्यांना हिरवंगार पोस्टर लावल्यासारखं झाड वाटतं, म्हणजे रान वाटतंय. हं, तुम्हाला गवत वाढवायची सवय नाही ना. हं. फक्त पोस्टर लावून आपलं इमेज वाढवायचं काम इमेज चाललंय. बाकी ग्राउंड लोकांची तीच हाल आहे. तीच अवस्था आहे. आणि सोशल मीडियामुळे इमेज मेकिंगवरच हां. इतका भर असतो. आता लोकं सोशल मीडियावर बघा ना, एखादी ॲड टाकली हां. आणि मोठेपणा भपका टाकला की मागवतात हो. आणि इथे आल्यावर भंग होतो. हो. पण तसे 10,000 लोकांनी घेतलं की त्याचा फायदा झाला ना, मग दुसरा हं, परत टाकतो तो वेगळ्या टाईप. हं. तशा पद्धतीचं आज हे मुंबई शहरात घडतंय. घडतंय. त्याचे परिणाम सगळ्याच हां, नागरिकांना भोगावे नागरिकांना लागतायत होतं. पण. अभ्यास न करता, लोकांची समस्या न जाणता करताय. जाणता. हो. त्यामुळे मला वाटतं नागरिक म्हणून पण आपली जबाबदारी आहे, की आपण कुणाला निवडून निवडून देतोय, द्यायला त्यांचा पाहिजे. अभ्यास, त्यांचा अनुभव काय आहे. लोकांनी आज काय झालं, पैशाचा मोठा पाऊस आहे खरंय. आणि या पावसापुढे लोकांच्या कामांना किंमत नाही राहिली आहे. आज तुम्ही 5,000, 2,000, 3,000, 25,000 घ्याल हं. 5 वर्ष, तर मला नाही. वाटत नाही काय. मग परत तीच रेट असेल आणि 5 वर्ष गेलेली असतील आपली. हो. त्यामुळे लोकांनी विचार करायला पाहिजे, कोणाला द्यायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. हं, जर बाळा नाईकच्या विरोधात असले, हं, तर त्या लोकांनी पण विचार केला पाहिजे, की विरोध कशासाठी असतो. हं. तर ती माणुसकी जागी झाली पाहिजे. तर मला वाटतं लोकप्रतिनिधी चांगले येतील.
आणि आरक्षणानिमित्त वाट लावली आहे सगळीकडे. त्यामुळे लोकप्रतिनिधी घडता घडता बिघडतात. त्यांना माहिती आहे 5 वर्षांनी कोणाला त्या वार्डमध्ये उभं राहायचं नाही. त्यामुळे काम करण्याचा प्रश्नच कोणाचा राहिला नाही. आमच्यासारखा आहे तो 5 वर्षानंतर 25 वर्ष जिवंत राहण्यासाठी काम करत असतो. खरंय. तुम्ही म्हणालात महिलांसाठी पण तुम्ही बरीच कामं केलीत. तेव्हा असा कुठला अनुभव आलाय जो तुम्हाला आता शेअर करायला आवडेल? महिलांसाठी आम्ही बरेच उपक्रम करतो आणि एखादी हॉस्पिटलमध्ये कोण असेल आणि त्यांची मुलं नाही तर त्या न मिळाला आशीर्वाद आहे ना तो खूप मोठा असतो. महिलांची नवऱ्या बायकोंची भांडणं आहेत अनेक मिटवली आहेत मी स्वतः. अच्छा. हा आणि अशा पद्धतीतली पण आहेत. आता नवीन पिढी जास्त भांडणं होतात त्यामुळे त्यांची समस्या वाढतात. पण त्या काळात असलेली भांडणं मिटवणं, त्यांच्या समजूतता आणणं, महिलांना शिक्षणाकडे प्रोत्साहित करणं, मुलांना शिकवणं, तर ह्या गोष्टींमध्ये आपला चांगला रस असला पाहिजे. खरंय. म्हणून कदाचित लोक म्हणतात की जे कुठलाही पक्ष करू शकले नाही ते बाळा नाईक साहेबांनी केलेलं आहे. तुम्ही या विधानाला कसं आणखी स्पष्टीकरण द्याल? त्यातलं मी 25-30% समजा केलं. अजून मला हा तुमचा 50% मोठेपण आहे. 50% करायला पाहिजे. पण प्रत्येक गोष्ट ही समजून घेतली ना तर ती लोकांपर्यंत काम करण्याची ताकद राहील आणि तीच महत्वाची आहे की प्रत्येक गोष्टीला आत्मसात करायला पाहिजे आपल्याला. आणि आज एखादी गोष्ट आपल्याकडे सुटणार नाही पण ती का सुटली नाही ही जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने पुढची गोष्ट सोडवू शकता. त्यामुळे सामान्यातल्या लहान मुलापासून मोठ्यापर्यंत त्याची दुःख जाणायला यायला पाहिजे. तितका तुमचा संपर्क पण असला पाहिजे ना. हो, लोकांमध्ये तुम्ही सकाळपासून राहिली पाहिजे. तुम्ही लोकांना किती भेटता, कोणाच्या पद्धतीने भेटताय, कसे भेटतायत ते महत्वाचं आहे. कारण आजकाल इतकं स्पीडी झालंय सगळं की वेळच नाहीये कोणाकडे. वेळ नाही आणि एखाद्या उपक्रम मध्ये पण हल्ली लोक येत नाही. 2 तास जाऊन गणपती मंदिरात राहतील पण घरी 5 मिनिटं पूजा नाही करणार असं आहे. त्यामुळे तुम्ही विभागात राहता तर किती लोकांशी जवळ येतात ते महत्वाचं आहे. करोनात कळलंय लोकांना कोण कोणाचं नसतं. खरंय. पण माणूस म्हणून जगताना माणसाला माणसाची गरज आहेच. त्यामुळे माणुसकी पण महत्वाची आहे. तुम्ही मात्र विभागात खूप मोठा गरबा आयोजित करता असं मी ऐकलेलं आहे. असं आहे की माझ्या आधीच्या लोकांनी हा चालू केला होता. अच्छा. मी 35 वर्ष आता माझ्याकडे आहेत. 35 वर्ष. 5-6 वर्ष माझ्या आधीचे आहेत ते पण आता रिटायर झाले सगळे पोलीस ऑफिसर्स. त्यांनी केलेला आहे तो. आणि त्यावेळी त्याच्यानंतर मी तो उचलला आणि ते लोक गव्हर्नमेंट नोकरीला लागले अमुक झाले तर आम्ही काय बिनडोक डोक्याची असतो ना सगळीकडे फिरायचो. त्यामुळे आम्ही तो उचलला आणि त्याला असं असतं की 5,000 ते 7,000 मुलं त्या गरब्यात असतात. 5-4 सुटल्यानंतर 1 तास लागतो बाहेर खाली करायला. मे बी नियोजन नियोजनबद्ध असतं. आमची सगळी नवीन पिढी पण आज त्याच्यात आहे आणि भवितव्यात आता त्यांच्याकडे पण द्यावं लागेल ते. खरंय. आजकाल विभागात काय महत्वाच्या समस्या वाटतात तुम्हाला? मला आज विभागात असं आहे की आमच्याकडे पाण्याच्या लाईनींचं जे नियोजन केलं होतं मी माझ्या काळात 2007-08ला त्या टेकवर घेतल्या होत्या पहिल्या काळातल्या नियोजन आणि पाण्याच्या टाक्या पाण्याच्या लाईन पूर्ण घेतल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक पाण्याच्या लाईनला 2.4च्या FSIने दरडोई 75 असं पाणी पर घर मागे 4 माणसं असं ती लाईन टाकलेली आहे. आणि आज काय झालंय 3.5चा FSI वापरला जातोय आणि त्या 3.5च्या हिशोबाने लोकांना आता पाणी नाही मिळत आहे. टाक्या मोठ्या झाल्या. प्रत्येकाची टाकी 25-20 हजारची झाली. आपण 20,000च्या टाकीवर 240च्या घरावर पाणी भरत होतो. आज तुमच्या एका बिल्डिंग मध्ये 150-200 घरं आली. 155 बिल्डिंग आहेत. 140 तर बनल्यात बिल्डिंग. मग इंटू 150 तर पाणी कसं पुरवणार. आणि ती मोठी समस्या आहे आणि ती जलवाहिनी टाकणं खूप मोठी पहिली प्राथमिक गरज आहे. आणि त्याचप्रमाणे शिवरेज लाईन मलनिस्तारण वाहिनी ही त्याचप्रमाणे यायला पाहिजे. माझ्या काळात आहे ना स्टेशन टू हायवे रोड
मायक्रो टर्निंग झालंय. हम्म. म्हणजे माझ्यापेक्षा मोठी लाईन आहे उंचीची, अच्छा. 6 फुटाची. अच्छा. आणि तिचे पंप हाऊस कुठे आहेत तर घाटकोपरला रमाबाईच्या हम्म. मागे खाडीत आहेत. ओके. पण ते आजपर्यंत 14 वर्ष झाली ना मला, हम्म. अजूनपर्यंत चालू नाही झाले. अच्छा, म्हणजे चालू नाही म्हणजे तिकडचंच झालं, आमचे हा. कनेक्ट नाही झाले त्याला. ओके. आणि त्यामुळे काय झालं, नेहरूनगरमध्ये पाणी भरणं, हम्म. शिवरेज लाईन रस्त्यावर वाहणं, पावसाळी गटारांमध्ये हम्म. वाहणं, याकडे कोणीच लक्ष नाही दिलं. हम्म. आणि ती जर चालू झाली असती ना आज, हम्म. तर नेहरूनगरमध्ये पाणी, शिवरेज लाईन, कामगार नगर, कापूस हम्म. कामगार, म्हाडा कॉलनी, नेहरूनगरचे तोन, चंद्रोदय कडून येणारी लाईन, हम्म. ह्यातलं सगळं पाणी थ्रो करून ते समुद्रात गेलं असतं. जे परेलला आता पंपिंग स्टेशन चालू सुरू झाले झाल्यात. हा. तशा पद्धतीचं आहे ते. ते राहिलं. त्याच्यात काय झालं, स्कॅनर बसवण्यात नाही आले. अच्छा. कारण एखादा बॉडी कोणी टाकली तर तो कोण होता, कसा गेला, कोणी हा. टाकला, ते स्कॅनर महत्वाचे राहिले. आणि टिळकनगरच्या इथून खालून जातो ना तो हायवे रोडवरून, तर ते खालून रेल्वे ट्रॅक आहे. हम्म. त्यावेळी माझ्यावेळी ते परवानगी मिळायला वेळ झाले. पण आता ती कनेक्ट झालेली आहे, पण ते अजूनही पंप चालू झाले नाही. आणि नगरसेवकांना यातलं काय, मला वाटतं 90% नगरसेवकांना काय माहीत नसेल. मलाही ते असंच नाहीतर वाटतं. आपलं हे सक्षम हा. खूप काय म्हणू, मनापासून जेव्हा एखादं काम करण्याचा वेळ लागतं ना, तेव्हाच कुणीतरी इतकं माहिती ठेवेल. नाहीतर मला वाटतं 100% लोकांनाही माहित नसेल की हा काय प्रकार नाही, आहे. नाही. फक्त इतकं 100% कळत असेल की मला हा त्रास होतोय. 3 टर्मच्या नगरसेवकांना पण माहीत नाही. हो. कारण त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्यात मुरावं लागतं. हा. आणि एखाद्या अधिकाऱ्याला तुम्ही किती हुशार आहात ते हम्म. कळल्याशिवाय ते तुम्हाला काहीच सांगणार नाही. हा, कारण एवढं त्यांना काहीच करायचं एक्सप्लेनेशन नाही. ते का देतील? खरंय. त्यामुळे माझ्यावेळी मी हा. मोठे नाले हम्म. करून घेतले. हम्म. माझ्यावेळी मी डीपी रिमार्क्स आणले. हम्म. एक लेआउटचा किस्सा सांगेन. हा. आमच्या आधी आमदार वेगळे, माझ्यावेळी एक दुसरे होते, हम्म. मी नाव घेणार नाही, हम्म. म्हणजे काँग्रेस पार्टीचे होते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे होते. त्यांनी लेआउट मंजूर करायला काढला 2.5 ने. अच्छा. आणि त्यावेळी असं मला आढळलं की ब्रिज येतोय आमच्या डेअरी रोडने, हम्म. आणि तिथे अनेक बिल्डिंग बाधित होत आहे. ओके. मी असंच बिल्डिंग डिपार्टमेंटला गेलो, अरे नाईक साहेब, आता हा मी लेआउट तुमचा पास करतोय. मी बोललो, काय आहे लेआउट बघू. हम्म. तो ब्रिजचं उद्घाटन शरद पवारांनी केलं होतं. त्यामुळे अच्छा. मला माहिती होतं की तो ब्रिज येणार आहे. हा. त्यामुळे तो काम अडलं होतं बरेच रेल्वेच्या परवानगीमुळे. हम्म. ब्रिज आल्याने आम्हाला फायदा होणार होता, नेहरूनगरला फायदा होणार होता आपल्याला जायला. हम्म. पण त्यावेळी असं मला कळलं की लेआउटवर डिमार्केशनच नाहीत आणि लेआउट मंजूर करतायत. अच्छा. तेव्हा मी बोललो, अरे याच्यावर डिमार्केशन कुठे आहेत रस्त्यांचे, तुम्ही वाढणार आहे, कटिंग हम्म. किती होणार आहे त्याचे अच्छा, डिमार्केशन म्हणजे आहे. याची सुद्धा माहिती त्यात असते. हा, मार्किंग करायला पाहिजे ना की हा. बाबा ही बिल्डिंग जाणार आहे, या बिल्डिंग जाणार आहे, एवढी हा, जागा म्हणजे जाणार. स्पष्ट कल्पना येईल. केली नव्हती. ओके. त्यामुळे मी त्याच्यावर मोठ्या प्रमाणात सभागृहात हरकत घेतली हम्म. आणि ते थांबवलं. आणि तेव्हा डिमार्केशन आल्यावर मला कळलं की आमच्या बऱ्याच बिल्डिंगी त्याच्यात जात आहेत. हम्म. आणि ते आल्यावर मग मी अमेलकमेशन धोरण आणलं. हम्म. तर म्हाडा बोलत होती की ह्या बिल्डिंगना तुम्ही बाधित आहे तर आम्ही दुसरीकडे देऊ. बोललं, ह्या बिल्डिंग बाधित आहेत म्हणजे झोपडपट्टीच्या नाही आहेत ना, हम्म. तुम्ही विकल्या त्यांना, हम्म. सेल आउट केले आहेत, हम्म. मग त्यांना तिथेच पुनर्वसन करायला पाहिजे. हम्म. त्या विषयावर माझं डिबेट झालं आणि अमेलकमेशन धोरण आणलं. आज हम्म. बऱ्याच बिल्डिंगी तिथे बसल्या आहेत. वा. आणि तसंच न्यू टिळकनगरमध्ये हम्म. मी आलो ना, पहिल्या 2 दिवसातच बिल्डिंगचे मैदानात बसवायचा कार्यक्रम होता ओके. तिकडच्या बाधित ब्रिजच्या खालच्या. हम्म. तर मी त्याला विरोध केला. मिड डेला माझा मोठा कटआउट आला हे होता. सगळं तुमच्या कारकिर्दीत नगरसेवक हो, असण्याच्या- माझ्या हा. कारकिर्दीत झालं. आणि सगळी लोक माझ्या विरोधात होती तिकडची. घरं जात आहेत तरी अच्छा. मैदानात बसायला देत नाही. मी खूप नडलो, मैदान बसवलं. तिथे एक मंदिर आहे शंकराचं, हम्म. तेही वाचवलं. हम्म. आणि त्या लोकांनाही मैदानाच्या एका भागात बसवलं, हम्म. LIGना. हम्म. आणि MIGला पण पार्टी असलेल्या एका भूखंडात बसवलं. हम्म. त्यांचे आर्किटेक्चर होते ते हम्म. माझ्यावर एवढे खुश झाले. नाईक साहेब, तुम्ही खूप तुम्ही आमचं खरा काम अभ्यास केला केलं. खरं. आणि आम्हाला आयडिया दिली आणि आम्ही वर्किंग केलं. हम्म. पण आज त्यांना 495 चा 1 BHK भेटलाय ओ. LIGना. LIG ला. हा, आणि MIGला 650 भेटला. वा.
त्यांना 600 द्यायला तयार होते, 600 देत होते. हम्म. पण LIGला अजिबात 300च्या वर द्यायला तयार नव्हते. तेव्हा मी त्यांना सांगितलं, ही जी बाधित होत आहेत ती म्हाडा अलॉटमेंट लेट, त्यांचा FSI कुठे गेला, हम्म. त्यांची जागा कुठे गेली, त्यांनी बिल्डिंग बांधली असती तर तिकडे कसे बसले असते, त्यांना हम्म. किती फायदा झाला असता, हम्म. त्यांना किती पैसा मिळाला असता. हे पटवल्यानंतर 495चं धोरण म्हाडाने लागू केलं हम्म. आणि ते मिळालं. त्याच्यानंतर अख्ख्या नेहरूनगरमध्ये 495चं धोरण आलं हम्म. 2.4ला. हम्म. आणि मग सामान्यांना 495 मिळायला लागले. आता पाहिजे तसं मिळत आहे, हम्म. प्लॉटवर जात आहे. हम्म. पण त्यावेळी मिळालं. हे कोणी नाकारू शकत नाही नाही. आणि कोणी मला चॅलेंज पण करू शकत नाही. हा. कारण काम बोलतं ना, काम. तुम्ही दिखावे कितीही करा, हा. शेवटी काम महत्वाचं. आम्ही आणि मी कधीच सांगत नाही की मी हे काम केलं म्हणून. हम्म. समाधान आपल्याला असतं की तो लोक त्या चांगल्या गोष्टींमध्ये गेले ना, हम्म. ही समाधान माणसाची राहिली पाहिजे. हम्म. ते जेव्हा त्यांना आधीचे विरोध करत होते ते भेटले का नंतर येऊन? नाही, मग नंतर माझा सत्कार झाला. काही लोकांनी केला, काहींना वाटलं की हा याचा आगाऊपणा आहे, अमुक आहे, तमुक आहे. पण आता ऐसपैस हा, राहत आहे. हा. आता आता ती लोक खरी अर्थाने वोटिंग कोणाला करणार आहेत ती महत्वाची. ते खरंय. आपण तर जाणणार सगळ्यांकडे, हा. पण त्यांनी पण समजून घ्यायला पाहिजे ना की हम्म. आज सुख आहे ते आम्ही दिलेलं आहे. खरंय. तो सगळ्यात मोठा पुरावा आहे खरं तर. केलेलं काम कधीच लोकांना त्यांनाही नाही. विसरता येणार नाही. हाय, वेलकम बॅक. सो छान आम्ही छोटासा ब्रेक घेतला होता सँडविचसाठी. कसं होतं सँडविच? एकदम मस्त होता. तुम्ही फूडी आहेत? हा, खाण्याचा शौक आहे. हा ना. काय आवडतं जास्त? आता पहिले एक टाइमला तर मी खूप चिकन मटन खायचो. आता व्हेजच खातो. अच्छा. पण त्यातलं सगळ्यात जास्त आवडीचं सँडविच आहे. सँडविचच आवडायचं. आणि गोड? गोडमध्ये मला सगळे प्रकार आवडतात. पेढा. पेढा जास्त आवडतो. हा, पेढ्यासाठी एकदा मी मार पण खाल्लाय का? वडिलांचा. अच्छा. नाही, मी लहान होतो, एक हम्म. 7-8 वर्षाचा असेल, पण मला गणपतीकडे पेढे दिसले ना की ते मला हम्म. पाहिजे असायचे. हम्म. तर त्या वडिलांचं तत्व आहे, ते एक पेढा घे, 2 पेढे घे ना, सगळेच पेढे कसे तुला देणार. अच्छा, सगळेच हवे असायचे. हा, म्हणजे खायला पाहिजे. हा. तर ते मी देत नव्हते म्हणून एकदा आमच्याकडे हम्म. त्यावेळी वेताच्या झाडांची ते आपले वेताची काय? मेहंदीच्या झाडांची फांद्या तोडून चोपटत आणला होता घरी मला वडिलांनी. लय जास्त मागतो रे तू. हा. म्हणजे त्यांची एक शिस्त होती की आपण आपल्या लिमिटमध्ये राहायचं. हम्म. मी नेत्याचा पोरगा आहे, नेता अध्यक्ष आहे मंडळाचा, म्हणून तू जास्त खायचं असं थोडी सांगितलंय. हम्म. त्यामुळे आपल्याला दिला तेवढंच घ्यायचं, त्याच्यातच समाधान मानायचं. अशी जी भावना होती ना ती वडिलांची होती. नाही, खूप. तीच आमची पण तीच भावना असते. प्रत्येकाने लिमिटेड आपल्याला, आपण पदाधिकारी म्हणून सगळं आपलंच नाही ना, हम्म. ते लोकांचं आहे, ते लोकांसाठी दिलं पाहिजे अशी भावना आहे. नाही, लहानपणापासून खूप छोट्या छोट्या गोष्टींमधून पण खूप हा, बरंच काही शिकायला भेटलं. शिकायला मिळालंय. मार भेटल्यामुळे जास्त मा- शिकलं. तुम्ही चौघे भाऊ, नाही, 2 भाऊ आम्ही आणि 2 बहिणी मोठ्या. 2 बहिणी. सगळ्यात जास्त हट्टी कोण होतं? मी तुम्हीच. त्यामुळे मार पण तुम्हीच खाल्ला. भरपूर खाल्लाय. अच्छा. आणि असं जेव्हा त्यांना खूप प्रेम यायचं किंवा लाड करायची वेळ यायची तेव्हा ते काय रिॲक्ट व्हायचे? लाड माझा कमीच झालाय. लाड झालेच नाही. म्हणजे लाड करायचे, हा. पण त्यांना एक माहिती होतं की बाबा हा कुठच्या गोष्टींमध्ये वाईट हम्म. काम करणार नाही, हम्म. ॲग्रेसिव्ह आहे, हम्म. हे त्यांना माहिती होतं. म्हणजे मी गेल्यानंतर माझ्या पाठीत स्तुती असायची, हम्म. पण त्याच्या तोंडावर कधी मला आठवत नाही अजूनपर्यंत. कौतुक असं केलेलं नाही. ते बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं हा. म्हणतात. तर तुमच्या बाबतीत तुमच्या आईवडिलांचा काय कल होता की हा असं काहीतरी करेल बाबा? किंवा माझ्या वडिलांना असं वाटायचं की हा कुठेतरी गव्हर्नमेंट नोकरी लागावी, आणि त्याच्यासाठी मी एकदा अग्निशामकमध्ये प्रयत्न केला? झाले होते. अच्छा, सिलेक्टही हा. झाला होता. पण नंतर गेलोच नाही. मी दुसऱ्या दिवशीपासून दांडीच होती, म्हणजे हम्म. ट्रेनिंगलाच गेलो नाही. कारण त्यावेळी मी कॅटरिंग व्यवसाय चांगला तगडा करत होतो. त्यामुळे आणि राजकारणाची थोडी हवा होती ना मला डोक्यात, हा. त्यामुळे या गोष्टींकडे माझं कधी नाही. नोकरी म्हणजे नोकरशाही मला आवडली नाही कधी. हा. कोणाच्या हाताखाली काम नाही. करणं नाही, स्वभावातच नाही. माझ्या हाताखाली ठेवी. पण असं काय अट्रॅक्टिव्ह वाटलं राजकारणाचं की मला यातच काहीतरी करायचंय? मला असं वाटलं, कारण त्याचं कारण असं आहे की गरिबांचे प्रश्न हम्म. हे प्रामुख्य आहेत, आणि त्याच्यातनं जे सुख भेटतं, एखाद्याने आशीर्वाद दिला, नाही तर चांगले बोलले, हम्म.
हे पैशापेक्षा जास्त श्रीमंती आहे हो. आणि त्याला मी जास्त मानतो आणि तेच अट्रॅक्ट माझ्याकडे कायम राहिलं. हम्म. माझ्याकडे आजही अशा म्हाताऱ्या आहेत, होत्या आहेत, हम्म. की ज्यांना कोण बघत नाही. ते माझी वाट बघत असतात. हम्म. त्यांना मी त्या पद्धतीत पैसे देतो, काही गोष्टी जो काही करतो. हातभार आजारी लावता असेल तर हम्म. तो कोणी येणार नाहीत, पण ते लोक वारंवार माझ्याकडे ना, वेडी आहे एक, ती पण माझ्या घरीपर्यंत येईल हम्म. आणि माझ्याकडून पैसे घेऊन जाईल. तर हम्म. सगळ्यांचं असं मन आहे की बाबा बाळा आला की देतो. बाजूचा माझ्या कोण असेल करोडपती तरी तो देणार नाही. हम्म. आणि माझ्याकडे देण्याची दानत ठेवायची, कारण हम्म. आपण किती कमवतो आणि किती दान करतो हम्म. त्याच्यावर आपलं आयुष्य असतं. हा महत्वाचा मुद्दा पण आहे. खरंय. तुमचं अशीच स्टाईल होती आधीपासून? नाही, मी बऱ्याच स्टाईल ठेवल्या मिशीच्या आणि एकदम शॉर्टमध्ये ठेवायचो, पण फुल खालपर्यंत. पण आत्ता परत आणली ती स्टाईल. खूप वर्षापूर्वी ठेवलेलं आहे, पण आता नवीन स्टाईल ती पुन्हा आणली. वडील ठेवायचे माझे, हा, मी फोटोत पाहिलं खाली ऍक्च्युली. त्यामुळे वडिलांची स्टाईल होती ती मोठी, तर मी अशीच ठेवली. तर ती ठेवूया आता, बोललो आता काढायची म्हटली तर ती परत कधीतरी योग आला तर काढू. म्हणजे आता ना आपण जितका वेळ बोललो, वडिलांचा उल्लेख कुठे ना कुठे असतोच वाक्यांमध्ये. त्यावरून तुमच्यातलं प्रेम आणि बॉन्डही जाणवत राहतो. आता जर मी तुम्हाला असं म्हटलं की तुम्ही 1 मिनिट त्यांच्याशी बोलू शकता, तर त्यांना काय सांगायला आवडेल तुम्हाला? त्यांना मला सांगायला आवडेल एवढं, की तुम्ही सांगितलेले सगळे गुण मी आणले आणि त्यामुळे मी आज सक्सेसफुल आहे. खरंय. आणि खरंच ते तुम्हाला पाहत असतील तर ते सगळ्यात जास्त अभिमानी असतील. ज्याने माझा नाही, सगळ्यात जास्त मार खाल्लाय, तोच माझ्या सगळ्यात पावलांवर चालतोय. बेल्टनी मार घाललाय. बेल्ट आत्ताच्या मुलांना तुम्ही मारू नाही शकत, पण आमच्या बापाने खूप सगळ्यांना मारलेले आहेत, धुतलेले आहेत. त्यामुळे त्यावेळी एक दरार असायचा, वडिलांचा मान होता. आता तुम्ही वडिलांना काय, मुलीला पण मारू शकत नाही तुमच्या, आणि मग ती पोलीस कंप्लेंट करेल अशी भीती झाली. आज शिक्षकांचा मार खाऊन आम्ही मोठे झालो. आता शिक्षक मारले तर आतमध्ये जातील. हो. शाळेविषयी कुठल्या शाळेत शिकलात आणि एखादे आवडते शिक्षक? माझा आवडता विषय चित्रकला होता. हो. आणि थोडा मॅथ्स मला चांगलं आवडायचं. तुम्हाला गणित आवडायचं? हा. अच्छा. आणि शाळेत मी मस्तीखोर होतो. पाठच्या बाकावर बसून फिरायला जायचो मध्येच कधीतरी, आणि ते वडिलांना माहीत असायचं. आणि शाळा शांताराम कृष्णाजी पंत वालालकर पहिली आमच्या काळातली न्यू इंग्लिश स्कूल आहे. अच्छा. त्यात शाळेत शिकलो आणि मजा करत गेम, कबड्डी, असा पद्धतशीर बॉक्सिंग खेळलो. म्हणजे बऱ्याच गोष्टी केल्या जीवनात, व्यायाम केला आणि मजा करतच जगलो मी. आयुष्याची मजा फुल घेतली वयाच्या लहानपणापासून. म्हणजे जो क्षण आपण आहोत, ज्या क्षणात, तो क्षण पुरेपूर त्याचा सगळे आनंद गेम लुटून. खेळलो आम्ही, म्हणजे कबड्डी, गोट्या. आणखी काही विभाग आहेत, जसं कामगार नगर, शिवसृष्टी किंवा साबळे नगर, या विभागांविषयी तुमचं काय प्लॅनिंग आहे किंवा संकल्पना आहेत? असं आहे की साबळेनगर, क्रांतीनगर, पत्राचाळ ती रेल्वेच्या वस्तीत आहे आणि अनेक वर्ष ते खूप सुविधांवंचित आहे. एकच टॉयलेट आहे, 1000 घर आहे आणि प्रत्येक वेळी त्यांना आता बाधित होऊन कुठे ना कुठे टाकलं जातं. तर माझी संकल्पना आहे त्यांना एकतर तिथे बसवायचं. नाहीतर आता डेअरीमध्ये 2000 घरं आणतायत. अच्छा. त्यामध्ये त्यांना आणण्याचा प्रयत्न माझा पहिला प्राधान्य राहील. आणि तिथे आता ज्या वस्तींमध्ये सुविधा त्यांना मिळत नाही आहेत, सुलभ शौचालय आणि त्याच्या आणि पाण्याच्या प्रश्नांना त्यांना झगडावं लागतं आहे. ते मी माझ्या काळात केलं होतं पाण्याचा प्रश्न, आणि सुलभ शौचालय बांधणार होतो. त्यावेळी खूप वाद झाले आणि त्यामुळे ते कारवाया होऊन ते थांबलं. पण आता ते मी पहिलं प्राधान्य काम करणार आहे त्यांचं. आणि जशी कॉलनी महाराष्ट्र शासन डेअरीत बनवेल तेव्हा आमचं धारावीपेक्षा नेहरूनगरची लोकांना आणण्याचा प्रयत्न करणार. ओके. तसं कामगार नगर आहे, लेआउटचा प्रश्न आहे, अनेक सुविधांचा प्रश्न आहे त्यांचा, तो मार्गी लावणार. शिवसृष्टीमध्ये पण लेआउट FSI त्यांना मिळत नाही आहे. त्या FSIसाठी त्यांना करायचं आहे. त्यांच्या
पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी म्हाडा आणि कलेक्टर यांच्या माध्यमातून कसं करता येईल, त्यामध्ये त्यांच्या पाण्याचे प्रश्न आहेत, शिवरेज लाईनचा त्यांचाही इंटरनल प्रश्न आहेत. माझ्या वडिलांनी 2092-93 साली 1992-93ला काम केलं होतं. म्हणजे त्या वस्तीला सुधारलं होतं, प्रायव्हेट लेआउट आहे, त्या संदर्भात आहे. म्हाडा कॉलनी आहे, कापूस कामगार आहेत, त्यांचं पुनर्वसन आणि शिवरेज लाईनचं पाण्याचं आणि योजना आपण करणं खूप गरजेचं आहे. तशा न्यू टिळक नगर आहे, तिथे आरक्षित भूखंड आहेत बरेच, त्याच्यावर करमणुकी आणि तिथे लेआउटची मंजुरी, परत तिथे गार्डन्स आहे ते डेव्हलप करणं, अशा अनेक मुद्द्यांना मला हात घालावा लागेल. काम भरपूर आहे, 5 वर्ष कधी संपतील मला कळणार नाही. SRA प्रकल्पाविषयी काय विचार आहे? मी SRA नेहरूनगरमध्ये 99% संपवलं आहे माझ्या काळातच. म्हणजे जे रखडलेले प्रकल्प पण मीच चालू केले आणि जे रखडले होते ते मी स्वतः पण एक बनवला, म्हणजे पार्टनर घेऊन बनवला. पण माझं असं म्हणणं आहे की सगळ्या विभागात जी SRAची कॉलनी झाली आहे तिथे आजपर्यंत टेकओव्हर हँडओव्हर महानगरपालिकेला रस्ते आणि परिसर झाले नाही आहे. त्या पहिल्या प्राधान्यानं ते टेकओव्हर घेण्याचा प्रयत्न आणि ती सुंदर SRA परिसर करण्याचा खूप माझा मानस आहे. स्टेशन पट्टा आहे, जागृती नगर आहे, तो पट्टा वस आहे आजच्या तारखेला आणि तिथे काहीच सुविधा नाहीत बिचाऱ्यांना, तर तो करण्यासाठी खूप माझा प्रयत्न राहणार आहे. कामांची यादी खूप मोठी आहे आणि दिवसरात्र अर्थात काम करण्याची तुम्हाला आवडच आहे. खूप 90च्या दशकातलं बालपण तुम्ही अनुभवलेलं आहे आणि तेव्हाच्या काळात आणि आत्ताच्या काळात काय मेजर चेंजेस वाटतात तुम्हाला? त्यावेळी लोकप्रतिनिधी बनणं पण कठीण होतं, कारण तेवढी फाईट करावी लागत होती. आता सोपी झाली लोकांना, झटपट पैसा वाटा, तुम्ही काही करत असाल तरी लोक विसरतात, तेवढ्यापुरते समाधान मांडतायत आणि जातात, नंतर शिव्या घालतात, त्याला काय फरक नसतो. पण आत्ता जर खरंच लोकांना बदलायचं असेल तर ते खरी काम करणारी लोक शोधावी लागते. आणि तुम्हाला काय वाटतं की काय क्रायटेरियाज असले पाहिजेत? एखाद्याला निवडून देताना काय पाहिलं पाहिजे? तो मुळात किती वेळ आपल्याला देऊ शकतो आणि त्याचा मोबाईल किंवा फोन, त्याला करणारे संपर्क, तो कधीपर्यंत आपल्याला रात्री अपरात्री अवेलेबल राहणार की नाही, त्याला किती अभ्यास असला पाहिजे. नाही तर कॉर्पोरेशनमध्ये जाऊन शाळेत पहिलीत गेल्यासारखं बसलं तर होणार नाही. कॉर्पोरेशनमध्ये हा BCom पेक्षाही हुशार असला पाहिजे, प्रॅक्टिकल, आणि अशा पद्धतीतला क्रायटेरिया पाहिजे की तो समाजाशी बांधील राहिलेला असला पाहिजे. तर माझे वडील पण नगरसेवक होते, पण आम्ही समाजाशी बांधील राहिलो. आता काही जणांना असं वाटेल माझा बाप आमदार आहे, नाही तर काही जणांना वाटेल मी मागच्या टायमाला होती तर आता येईल. तर तसं माझ्या व्यक्तीप्रमाणे काम होणार नाही, कारण त्यांनी केलेली कामं आहेत ती काय आहेत आणि लोकांपर्यंत गेली काय पाहिजे, खरे मूलभूत प्रश्नांना हात घालतायत की नाही हे बघण्याची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं आत्ता प्रभाग क्रमांक 169 मध्ये काय महत्वाच्या समस्या ज्यांच्यावर विचार केला गेला पाहिजे? माझा पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाण्याची लाईन, दुसरा म्हणजे इथे रस्ता रुंदीकरण होणं पाहिजे, गरजेचं आहे. शिवरेज लाईनचा प्रश्न आहे. मार्केट प्लॉट जो माझ्या वडिलांनी 1987 साली म्हाडाकडून महानगरपालिकेला घ्यायला लावला, तो आजपर्यंत डेव्हलप नाही झाला. तो प्लॉट डेव्हलप होणं गरजेचं आहे. त्यावेळी तो भाग माझ्याकडे नव्हता माझ्या काळात, म्हणून तो डेव्हलप नाही झाला, नाही तर मी ते पण केलं असतं. तर असे मुद्दे आहेत. कलाच केंद्र उभारलं गेलं पाहिजे. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपल्याकडे नाही आहे, त्याची व्यवस्था करायला पाहिजे. एखादं चांगलं हॉस्पिटल नाही तर डिस्पेन्सरी चांगल्या पद्धतीचं डेव्हलप केलं पाहिजे. अत्याधुनिक माझ्या वडिलांच्या नावाने आहे, त्यांनीच खोललेलं, ते अत्याधुनिक पद्धतीत कसं करता येईल तर ते आपण केलं पाहिजे. तर अशा अनेक मुद्द्यांना, लोकांना रस्ता क्रॉसिंग करत असताना होणाऱ्या अडचणी, त्याचा अभ्यास करून ओव्हरब्रिजेस कसे करता येतील, अंडरग्राऊंड कसं जाता येईल, त्या शाळेतल्या मुलांना त्या क्रॉसिंगना कसे अडचण होणार नाही,
अशा अनेक मुद्द्यांना आपल्याला हात घालायला. पावसाळी गटारांचा आहे, कव्हर करणं गटारं, मच्छर नियंत्रणात आणणं. संध्याकाळच्या माझ्या काळात तर मी संध्याकाळचा फवारणी करायचो, धूर फवारणी. आज त्या नाही आहेत. कचरा व्यवस्थापन आपल्याकडे एकदम डल आहे. मी घरघंटी घरोघरी गाडी जातील अशी योजना माझ्या काळात आणली आहे मी, आणि त्यामुळे तिकडचे डबे उचलले. पण आता परत ते काही ठिकाणी मला ते म्हणजे कचरा जमताना दिसतो, जमताना दिसतोय तो. त्यामुळे तो सौंदर्यीकरण खराब होत आहे ना, त्याच्यावर कोणाचं बारीक लक्ष नाही आहे. आणि प्रत्येक गोष्टीला आपण नजरेने बघायला पाहिजे. आणि हे काम कधी होईल तर तुमचा दरारा अधिकाऱ्यांवर असेल तर होईल. आणि तुमचा अभ्यास पाहिजे. ट्रॅफिकचाही खूप अरे बाबा कर रे असं नाही. त्याच्यासाठी महानगरपालिके 32,000 करोडचा बजेटरी फंड प्रोव्हिजन करतो. तर ते अधिकारी आपले खाऊन मजा करतात ना, असं आहे. तुम्ही या सगळ्या समस्यांबद्दल इतकं इन डिटेल बोलता, तुम्ही त्या कशा जाणून घेतल्यात, किंवा युजली इतकं इन डिटेल्ड अभ्यास तुमचा कसा झाला? याच्यासाठी मला खूप म्हणजे त्या समरस व्हावं लागलं, त्या कामांमध्ये घुसावं लागलं, त्याची मुळंपाळं शोधून काढावी लागली, त्याची बजेटरी प्रोव्हिजन बघायला लागल्या, अभ्यास करावा लागला. एखाद्या हुशार अधिकाऱ्याकडून ते शिकावं लागतं. आणि तर तुम्हाला कळणार की तुम्हाला खऱ्या अर्थाने काय काम करायचं आहे आणि प्रायोरिटीने काय काम करायचं आहे. एखादा रस्ता लगेच मोठा नाही होणार, एखादा रस्ता लगेच बनणार नाही, त्याला पहिल्यापासून त्याच्या फॉलोअप करणं तर 2-1.5 वर्षांनी बनणार. तर असं महानगरपालिकेचं काम आहे. स्लो आणि कासवासारखं काम करणारे म्हणजे महानगरपालिका आहे. त्याला चाबूक दिली नाहीतर एखादा फटका दिला तर तो कासव फास्ट चालेल. तशातल्या गोष्टी आहे. ओके. एखादा किस्सा सांगा ना तुमचा, की एखाद्या गोष्टीच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी विचित्र गोष्ट तुम्ही केली आहे. एक आमच्याकडे BMC कॉलनी आहे आणि BMCचे रो हाऊस दिले आहेत त्यांनी. तर तिथे कच्चा रस्ता असायचा. मी सारखा मागायचो की बाबा तुम्ही तरी बनवा नाही तर मला द्या. तर HE डिपार्टमेंट म्हणजे हायड्रॉलिक इंजिनियर, जल वॉटर डिपार्टमेंट, पाणी खात्याकडे, तिथे जाईल. तो मला खूप येण्यास समजायचं, म्हणजे नवीन आहे आता काय तुम्हाला काय नाही. एकदा मी त्याला सांगितलं, मी गेलो आणि कंटाळलो होतो कारण लोकांना त्रस्त झाली होती. ती स्टोरेज लाईन नव्हती, दिव्याबत्ती नव्हती, आणि त्यांना तुम्ही प्लॉट दिलेत पण त्याच्या समोरचा रस्ता त्यांनी केला, तो टिकणार आहे का दर टायमाला? तर तो एकतर महानगरपालिकेचा निधी आहे, तो वापरला गेला पाहिजे तिथे. आणि तिथे वापरूया ना, आपल्या रस्त्याचा निधी आहे तो तुम्ही NOC द्या. महानगरपालिकेच्या कामासाठी महानगरपालिकेला NOC द्यावी लागते, याच्यासारखी दुर्दैव आहे. आणि त्यामुळे मी तिथे गेलो, HEला विचारलं, आमच्याकडचे सगळे स्टाफ होते. अरे तो बोलतो HE जरा तुझं ऐकणार नाही, असं आहे तसं. मी म्हटलं मी बघेन ना काय. आणि मी अधिकाऱ्याशी बोलता बोलता खूप मोठ्या प्रमाणात ॲग्रेसिव्ह झालो आणि पुरा स्टाफ ऐकायला लागला. आणि मी त्यांना कायदा सांगितला, तुम्ही एखादा रस्ता बनवू शकत नाही तर मग तो प्लॉट तुम्ही दिले कसे त्यांना? मग ते रस्ते जर सँक्शन नसतील तुमचे तर त्यांना बांधायला कोणत्या अटीखाली दिल्यात? मग अनेक मुद्दे त्यांच्यावर उपस्थित केल्यानंतर तुम्हाला जर जमत नसतील तर तिकडून तो रस्त्याला फेन्सिंग वॉल घाला आणि ते बंगल्या तोडून टाका. बाजूला याची लाईन आहे, पाण्याची जलवाहिनी आहे, आणि मग तोडून टाका. रस्ता तुम्ही देऊ शकत नाही, तुमचा प्लॉट एक्वायर करा. मग अशा वेळ वाद घातल्यानंतर त्यांचे काही गैरव्यवहार सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्याकडे NOC दिली. मग चाबूक दाखवल्याशिवाय अधिकारी ऐकत नाही. आणि मग ते झाले. आज पण तो रस्ता चांगला आहे. मी बनवले म्हणून नाही, पण क्वालिटी पण मेंटेन राहिली. त्यासाठी सतत कोणीतरी देखरेख करत राहणार. सायकलचा पण एक काही किस्सा? मला सायकल चालवायची खूप आवड आहे. हल्ली थोडी सुटली आहे इकडे बंगल्यात आल्यापासून. पण सकाळी मला सायकल जायचं आणि नगरसेवक होतो तर मी काय करायचो, ठक्कर बाप्पा माझ्याकडे वाढ होता आणि सायकलवरून फिरायचो बसतात. कोणाला अधिकाऱ्यांना कळतच नाही ना आपण कुठून आलोय. गाडी आली की कळतं याची गाडी आहे, स्कूटर आली की कळतं नाईक साहेब आहेत.
तर मी सायकलवर फिरायचो सकाळीच हम्म. आणि कचरेवाले कुठे नाही दिसत, कुठे पाणी वाहतंय का, ते ड्रेन लाईन वाहते का, आणि ते कळल्यावर मी अधिकाऱ्यांना सांगायचो. तर कचरेवाल्यांना धास्ती असायची की नाईक आणि साहेब कुठल्या टाइम पिरियड मध्ये, सकाळी 6:30 वाजता चालू करायचो म्हणजे माझा जेव्हा तुम्ही स्वतः. नगरसेवक होता हो तेव्हा? हो. वाव. आणि ठक्कर बापात मी ते फेमस होतो सकाळी, म्हणजे सगळ्यात जास्त वस तो एरिया होता, म्हणजे वस म्हणजे सगळ्यात कल्पनेच्या हा पलीकडे. कल्पनेच्या पलीकडे हम्म. 99, 80, 70% टीव्ही तिकडे बापरे. असलेला एरिया. अख्ख्या गल्ल्यांमध्ये घरांच्या जवळ पाण्याचा साठा हम्म. असलेला होता. त्यामुळे मी तिकडे असे बांबू ते काम करून करून आणि तेव्हा तुम्ही सायकलवर तिकडे. हा जायचो. आणि त्या सगळ्या अधिकाऱ्यांना माहीत झालं होतं नाईक साहेबच्या पट्ट्यात कधीतरी आले असणार, लांबून बघतात कोण अधिकारी दिसत नाही काम करताना, तर ते ओरडतात. त्यामुळे अधिकारी लोकच सांगायचे नाईक साहेब आले होते ते बघून गेले ते. तर असं पण काम कधी कधी होऊन जातं आपलं. आणि कधी कधी आपण गेलो नाही त्या पट्ट्यात तर फोन केला, अरे तू दिसला नाही, अंदाज पण फेकला तरी आधी घाबरायचे. कारण आधीच एवढी जबर बसवलेली असते. त्यामुळे काम करण्याची पद्धत तुमची वेगळी आहे. नाहीतर आता इलेक्शन आलं की सगळे जर जॉगिंग ट्रॅकमध्ये जातील आणि भेटायला नंतर जाणार नाही, तसं नाही. वोट कामासाठी देण्यासाठी जा. हात जोडून. मी कामासाठी कुठेही जायला तयार आहे. आता जेव्हा म्हणजे इतकं तुम्हाला इन डिटेल गोष्टींची कल्पना आहे, तेव्हा आता काय तुमच्या प्लॅनिंगनुसार जेव्हा तुम्ही निवडून याल तेव्हा काय सगळ्यात पहिली महत्वाची कामगिरी आहे जी तुम्ही प्रायोरिटी लिस्टमध्ये पहिली सगळ्यात ठेवली? पहिली म्हणजे मला जलवाहिनी अच्छा. आणि स्टोरेज लाईन आणि रस्ता रुंदीकरण ही कामं आहे ना, पहिल्या फटक्यातच टाकली तर 1 वर्षात तिचा रिझल्ट देणार, 1-1.5 वर्षात येणार, नाहीतर ती येणार नाही. घनकचरा व्यवस्थापन म्हणजे ती एक महत्वाची मुद्दा आहे की एवढी कॉलनी वाढली, त्यांना कचऱ्याचे डबे आपण बिल्डिंगना देतो, ओला सुका कचरा गोळा करण्याची शिस्त लागली पाहिजे. आणि महानगरपालिकेने आता बिल्डिंगना पण सांगितलं की तुम्ही तुमच्या इकडे खत निर्मिती करा. ते कसे प्रकल्प महानगरपालिकेकडून राबवता येतील त्याच्याकडे माझं पहिलं लक्ष असेल. आणि असे नवीन योजना आणण्यात मला खूप आनंद वाटतो. बस डेपो आणि पार्किंग हब रिलेटेड सुद्धा तुम्ही. आमच्याकडे स्टेशनला बस डेपो आहे आणि बाजूला मार्केट प्लॉट आहे. त्या मार्केट प्लॉटवर आम्ही बस डेपो सहित जर पार्किंग करण्याचा प्रयत्न केला आपण, तर माझ्या माहितीप्रमाणे नेहरूनगरची 90% पार्किंग त्या तिकडे जाईल. आणि काही आरक्षित भूखंड आहेत PGRG, त्यांच्यामध्ये अंडरग्राऊंड जर काही पार्किंग करता येईल, जशी वेस्टर्न साईडला 2 ठिकाणी झाली आहे की वर गार्डन बिर्डन आणि खाली अंडरग्राऊंड पार्किंग आहेत गार्डनमध्ये, तशा प्रकारे वेगळा संकल्प काय करता येईल का, त्यामध्ये माझा रस जास्त आहे. कारण म्हाडाने दिलेल्या पार्किंग आहेत त्यामध्ये 160 मध्ये पार्किंग 30-40 आहेत आणि लोकांकडे गाड्या 100 आहेत. चुकीचं टायटल लावलं आहे, तर तो कुठेतरी आता लोकांची सोय करणं गरजेचं आहे. आणि पार्किंग रोडवर एक साईड ट्रॅक असावा, एक साईड नसावा, अशा पद्धतीची पार्किंग मी पत्र टाकलेली आहेत, प्रस्तावित पण आहेत, आत्ताच्या काळात टाकली आहेत मी 1-1.5 वर्षापूर्वी. त्याचा सर्वे पण झालेला आहे, पण आता ती इम्प्लिमेंट करण्यासाठी मलाच जावं लागेल कारण आळशी महानगरपालिका आहे. तुम्ही नगरसेवक म्हणून त्या वेळेत बरीच कार्य केलीत आणि त्यानंतर आता मागच्या काही वर्षांमध्ये सुद्धा तुम्ही सातत्याने कार्यरत आहात. हे बळ कुठून मिळतं? नाही, समाजसेवक असतो ना आणि मनापासून करणार असतो ना, त्याला वेळ काळ काय नसतो आणि पदाची गरज नसते. तो काम करत राहणार. पद कशासाठी लागतं की त्या अधिकाऱ्यांना दंडोकशाही दाखवण्यासाठी असतं, ते काम वळणी करण्यासाठी. एखादा रेडा पण म्हैस पण घेऊन गेलो तर त्याला काठी लागते, मारत नाही कधी कोण, पण ते लागते. आणि ती जर नसेल तर तो कुठे पण विरकटतो थोडा, कारण त्याचा एक डोळा पाठी असतो बघत नजरेणीमध्ये. तर तशा पद्धतीचा करण्यासाठी आज पदाची गरज आहे, बाकी गरज नाही. आमचं काम करण्याची पद्धत आम्हाला माहिती आहे. आम्ही नोकर नाही महानगरपालिकेचे, आम्ही संस्थापक आणि ते नोकर आहेत. आज असं झालं आहे की नगरसेवक नोकर आहेत आणि ते संस्थापक आहेत, अशा पद्धतीत वागणं चालतंय.
कारण तुमच्यासारखे नगरसेवक हवेत ही व्याख्या बदलण्यासाठी. या व्यतिरिक्त पण तुम्ही जे काही उपक्रम राबवलेले आहेत, त्यांच्याविषयी जर थोडी कल्पना. मी हरिणाम सप्ताह चालतो माझा, हम्म, गरबा चालतो, हम्म, गणपती उत्सव चालतो, हम्म, नवरात्र देवी शाखेत आम्ही बसवायचो, माझ्या वडिलांनी स्थापन केलेलं आहे. हम्म, महिलांचे कार्यक्रम चालतात, चित्रकला स्पर्धा चालतात, हम्म, हेल्थ संदर्भातले अनेक उपक्रम आम्ही करतो. आरोग्य अनेक तुमचं हा महत्त्वाचं ध्येय रेशनिंगची आहेच. बरीच दुकानं आमच्या ताब्यात आहेत, सरकारी योजना आम्ही अंतर्गत. राबवतो त्याच्यात. हम्म, अशा बऱ्याच गोष्टींना आम्ही काम करत असल्यामुळे लोकांमध्ये सहज राहता येतं. हम्म, आणि ही गरज सगळ्यांनाच असते की हम्म, काही ना काही कारण असेल हम्म, तर ते करायला पाहिजे. हम्म. आणि म्हणूनच तुम्ही जास्तीत जास्त तरुण वर्गाशी कनेक्टेड आहात. तरुण वर्ग स्वतःच मला कनेक्ट होतो. हा. ॲग्रेसिव्ह भूमिका, जिद्द आणि तरुण वर्गाला काय लागतं, प्रेमाने बोलणं हम्म, आणि त्याच्या चुकांना पांघरून घालणं थोडंसं असतं हम्म, आणि त्याच्याबरोबर ताठपणे उभं राहणं. म्हणजे कोणी आलं तर काही बोलणार नाही, बाळाचा माणूस आहे हम्म, म्हणून तरुण मुलांना अट्रॅक्शन असतं. हम्म, आता गोड बोलून लोक बरीच जातात, पण हम्म. तरुण पोरं त्यांच्याकडे टिकत नाही. माझ्याकडे ती खाती आहे की तरुण पोरांचं मोठं बळ आहे. हां. कारण युजुअली असं समजलं जातं की आजकालच्या तरुण पिढीला इतकं काही कळत नाही राजकारणातलं आणि त्यांच्याशी एनिवे असे कनेक्शन जपणं सुद्धा अवघड आहे. त्यांना गोड बोलून हाताळलं ना तर ते हम्म. राजकारणाशी जवळ येऊन शिकू शकतात. हम्म. पण शिकवण्याची ताकद त्या कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांमध्ये नाही तर उमेदवारामध्ये असली पाहिजे. हम्म. आता समाजसेवकाकडे ती आम्ही ठेवतो. हम्म. मी माझ्या मंडळांमध्ये तरुण पोरांना वाव दिला. आता हम्म. तुम्ही करा, हम्म. काय असेल ते मी जमवून देईन, तर ते शिकतील ना. तुम्हीच हम्म. सगळं घेऊन बसणार तर नाही शिकणार ना. हम्म. तसं प्रत्येक कार्यक्रम त्यांना शिकवला पाहिजे, कसं हम्म. काम करायला शिकलं पाहिजे. खालून आला तर तो लॉंग बॅट्समॅन होईल, नाही तर होणार हम्म. नाही. चांगला कोच हवा पण. कोच कोच मिळणं कठीण झालं. कोचच मिळणं कठीण झालंय. वापराची वस्तू म्हणून बघितली जाते तरुणांकडनं, हम्म. त्यामुळे तरुण भिरकटतात. हम्म. वापराची वस्तू व्हायला नाही पाहिजे, हम्म. ते रोपटं व्हायला पाहिजे, हम्म. त्याचा वृक्ष व्हायला पाहिजे. म्हणजे त्यांच्या ताकदीला योग्य दिशा दाखवणं खूप गरजेचं गरजेचं आहे आहे, आजच्या 100%. काळात. तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल? तरुण पिढीला सांगेल की समाजसेवा म्हणून बघा, हम्म. व्यापार म्हणून आणि पैसे म्हणून नका बघू. समाजसेवा म्हणून बघा हम्म. आणि प्रत्येकाने समाजसेवा म्हणून करायला पाहिजे. त्याच्यासाठी नगरचौक व्हायला पाहिजे असं गोष्ट नाही आहे. हम्म. संस्थेमधून करा, हम्म. धार्मिक कामांमधून करा, बाजूचा आजारी पडला असेल तर करा, ती समाजसेवा आहे ना. हम्म. आणि 25% तुम्ही समाजसेवा केली तर तुमचं हेल्थ पण चांगलं राहतं, हम्म. कारण तुमचा मेंदू त्या दिशेने वळत असतो. त्यामुळे तरुणांनी समाजसेवा करायला पाहिजे. राजकारण्यांची नावं खराब झाली आहेत, हम्म. पण प्रत्येकजण कधी ना कधी राजकारणी करावंच लागणार ना. हम्म. आता काही कार्यकर्ते बनणारच नाहीत. काही वर्षांनी असं होणार आहे हम्म. की तुम्हाला कार्यकर्तेच नाही भेटणार आहेत. हम्म. त्यामुळे प्रत्येक नेत्यांनी कार्यकर्ता बनवला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं पण कुठे चुकतंय किंवा हाताळणं चुकी होतीये, मार्गदर्शनात चुकी होतीये? नाही, पैसा आला ना तिथे जो पैसा घेतो कार्यकर्ता, त्याची व्हॅल्यू शून्य. हम्म. तो म्हणतोय अरे याला पैसे दिले की काय झाडू पण मारेल. जो पैसा घेऊन नाही इमानदारीत काम करतो ना, तो बोलतो नाही हा सच्चा कार्यकर्ता आहे. हम्म. ही व्याख्या जेव्हा लोकांना कळेल, कार्यकर्त्यांना कळेल, समाजाला कळेल ना, तेव्हा पुन्हा जुने दिवस येतील. हम्म. कारण तुम्ही तुमच्या कारकिर्दीत खूप मेहनतीने कार्यकर्त्याच्याच भूमिकेत राहून सुद्धा आपल्या पक्षातल्या उमेदवाराला निवडून आणून दिलेलं आहे. मी प्रत्येक कधी घर म्हणून बघितलं नाही. हम्म. जो कार्यकर्ता म्हणून येईल, त्याची बायको असो नाहीतर कार्यकर्त्यांचे मिसेस असो, लेडीज असो, लेडीज भरपूर आणलेत मी या विभागात. आत्ता पण मागची नगरसेविका पण तिला लॉन्च मीच केलं होतं. आणि मी करतो म्हणजे त्यांच्याकडून काम करून घेण्याची ताकद माझ्यात असते. कारण तिने एखादे काम नाही केलं तर लोकांचा विश्वास असतो की बाळा नाईक ते काम करणार, म्हणून आमचे उमेदवार निवडून येतात. तेव्हा त्यांचं काही अस्तित्व नसतं ना. पद आल्यावर त्यांचं अस्तित्व होतं आणि त्या पदाला अस्तित्वाला त्यांनी जर न्याय नाही दिला तर ते लोक माझ्याकडे येतात.
आणि मग मी ते काम करतो, म्हणून मी आज टिकून आहे. हा. विश्वास महत्वाचं आहे. तुमचं नावच त्यांच्यासाठी विश्वास आहे. विश्वास आहे. आणि म्हणून तुमच्या नावासमोर जे काही नाव येईल त्याला ते बिनधास्त हा, मत देतात. मत कारण देतात. जबाब विचारणारा कोणीतरी आहे. आणि ही मी खात्री आहे. सत्य बोलायला सोडत नाही. हम्म, मग माझा किती पण खास जवळचा असो नाही त्या घरातला असो, हम्म, कडू बोलणं मला, सत्य हे कडू असतं, हम्म, पण कडू असलं तरी ते औषध चांगलं असतं, कारण पुढे तुम्ही सुधारता. हम्म, आणि सुधारला नाही तो मग मरतो, मृत्यू आहे जवळ. हम्म, कडू म्हणून खाल्लं नाही औषध हम्म, तर ते माझं एकच असतं की मी तोंडावर बोलतो, पाठी काय बोलणार नाही. हम्म. आणि माझा किती पण जवळचा असून त्याचं चुकला असेल तर चूकच चूक. मान्य कर, नाही तर त्याच्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे काही लोकांना माझा हा स्वभाव आवडतही नसेल, वाचाळ बोलत असतील, पण माझ्या दृष्टिकोनात तो सत्य आहे. हम्म. तुमची ही सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे असं तुम्हाला वाटतं? कारण काय असं आपण बिंदास राहतो, आपण ह्याला सांगितलंय, हम्म, आपण ह्याला खोटं काय सांगितलं नाही, हम्म, त्यामुळे मेंदू फ्रेश राहतो. हम्म, हा महत्वाचा आहे. म्हणून मी किती पण संकट आली हम्म, तरी घाबरत नाही, हम्म, कारण संकट आल्याशिवाय माणूस सरळ चालू शकत नाही. हम्म. खरं आहे. आणि वादळांची झुंजत राहणं माझं स्वभाव आहे. स्वभाव आहे. डॅशिंग. मग वीकनेस काय वाटतं तुम्हाला, की ज्याच्यावर मी काम करतोय अजून आणि करत नाही? मला काम करायला म्हणजे लोकसेवा खूप आवडते. मी घरात बसून राहू नाही शकत, मग मी आजारी पडेन. ही ऍक्च्युअली वीकनेस पण आहे माहितीये. हा, माझी सतत ताणाची एक सवय असल्यामुळे घरच्यांना हा. त्रास होत असेल. ना ते मला बघून बोलतात तुला काय बरं नाही का, हा. तर तसं वाटू नये. आणि मला बरं नसलं ना तरी मी खालीच जातो, कारण त्यातनं मला जो आनंद भेटतो ना 4 लोकांमध्ये बसण्यात, तो खूप बरं करणार असतो, फिलिंग करणार. खरंय. आजकाल ना म्हणजे एकतर सोशल मीडियाचा काळ आहे, जो दिसतो त्याच्याविषयीच खूप चर्चा असते. त्यामुळे बऱ्याचदा ग्राउंड रियालिटी पर्यंत पोहोचून कोणी निक्षून पाहत नाही की कुठल्या उमेदवाराने किती खरंच काम केलंय. अशा संभ्रमात असलेल्या लोकांना तुम्ही काय सूचना द्याल? कोण चांगला व्यक्ती आहे ते शोधा तुम्ही. हा. आणि ऑनलाईन मागवताना हम्म. त्याच्यापेक्षा ऑफलाईन बघा त्याला. हा. ऑफलाईन बघितल्यावर कळेल तुम्हाला की खरा अर्थ कोण आहे. हम्म. नवीन पिढी बरीच बदलतात, कॉलनीतले रूम विकून जातात, त्यांना आपली माहिती नसते. हम्म. पण तुम्ही जर शोधलात तर सगळं मिळेल चांगलं. हम्म. पण शोधा म्हणजे सापडेल. खरंय. म्हणजे आजच्या काळात खरंच ऑफलाईन जाऊन काही गोष्टी पाहणं, पडताळणं किती महत्वाचं आहे हे खूप मोलाचं सांगितलं आपल्याला. कारण इतका अभ्यास आहे यांचा, हे त्यांच्याशी थेट संवाद साधल्यानंतर आपल्या लक्षात येत आहे. त्यामुळे खरंच जाणून घेतलं पाहिजे आणखी बरंच. तरुणांना काय सांगाल, निवडणुकीच्या वेळेस वोटिंग करताना कुठली गोष्ट लक्षात ठेवा? तरुणांना मी हेच सांगेल, तुम्हाला पुढे जायचं आहे, हम्म. तुम्हाला तुमचा एरिया सुंदर बनवायचा आहे, हम्म. तर कोण काम करणारा हा शोधा हम्म. आणि त्याला मत द्या. बाकी खरंय. मलाच द्या म्हणून सांगणार नाही मी. हम्म. पण एक घराणेशाहीतलं पुन्हा पुन्हा तो ठेवू नका. हम्म. आणि काम करणारा कोणच आहे खरा तो बघा. हम्म. आणि तो तुमच्या पुढच्या भविष्याला सुधरेल, हम्म. तुमच्या येणाऱ्या मुलांना त्याचा बेनिफिट मिळेल, हम्म. ते शोधा. म्हणजे तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमचं मत दिल्याचं समाधान तुम्हाला लाभेल. आणि तुम्हाला काय वाटतं की कुठली गोष्ट महत्वाची आहे असा व्यक्ती शोधताना? त्याचं काम बघा, हम्म. तो कसा आहे तो बघा, हम्म. तो रात्री किती वेळ देतो तो बघा, हम्म. त्यांनी मागचा काळ किती काम केलंय ते बघा. हम्म. आणि प्रत्येकाचा एक सारांश अभ्यास करायला पाहिजे. हम्म. एखादी म्हणजे गोष्ट घेतो, तांदूळ घेतो, हम्म. तर गहू घेतो, नाहीतर साखर घेतो, तिची क्वालिटी बघतो, त्याचं पैसे बघण्यापेक्षा त्याची टेस्ट बघतो, हम्म. ती महत्वाची आहे. हम्म. नाहीतर काय पॉलिस्टर पण भेटतात, हम्म. पॉलिश न काढलेले पण भेटतात, हम्म. आणि कशात गोडवा आणि आपल्याला काय जीवनसत्व भेटतील ते महत्वाचे. तसं उमेदवाराला पण तुम्ही करायला पाहिजे. हम्म. मग तो कोणत्या पार्टीचा आहे म्हणून जाऊ नका. हम्म. सर्व धर्माला सांभाळून जाणारा हम्म. उमेदवार पाहिजे. हम्म.
मी हिंदू असलो तरी हिंदुत्व माझ्या घरी राहिलं पाहिजे, रस्त्यावर नाही आला पाहिजे. तो सगळे खाली आल्यानंतर तो सामान्य माणूस व्हायला पाहिजे. अशा पद्धतीचं मला वाटतं उमेदवार शोधायला पाहिजे. आजच्या काळातली खूप मोलाची गोष्ट तुम्ही सांगितलीत. कारण राजकारण म्हटल्यावर फक्त धर्मावरच जिथे आजकाल बोललं जात आहे, तिथे खऱ्या अर्थानं आपल्या विभागातल्या समस्या, आपल्या मुलांचं भविष्य आणि या प्रश्नांचं निवारण कोण शोधू शकतं, अशा व्यक्तीला मत देणं फार गरजेचं आहे आणि कामांना प्राधान्य देणं गरजेचं आहे. आणि तुमच्या बोलण्यातून ना एक गोष्ट खूप आत्मीयतेने जाणवली, की आपल्या मतांमध्ये खरंच इतकी ताकद आहे, की आपण जर अशा उमेदवाराला निवडून आणतोय तर आपल्या विभागाचं भविष्य बदलू शकतं, जे आजकाल फार कोणी विचार करत नाही. तुम्हाला जर मी 30 सेकंद दिले तर तुम्ही काय सांगाल, की आम्ही मत का द्यावं? मत का द्यावं? हं. आपल्याला जगण्यासाठी द्यायला पाहिजे. वाह! 10 सेकंदमध्येच खरं तर इनफ उत्तर आहे. जगणं आपलं सुंदर व्हायचं असेल हं, तर त्यासाठी उमेदवार द्यावा. हं, कारण तुम्ही कामावरून आल्यानंतर जी सुकूनची 10 संध्याकाळची वेळ आहे, हं, तिथे तुम्हाला अडचणींना तोंड द्यावं लागत असेल, हं, घरीला आल्यानंतर कामाचा ट्रेस वाढत असेल आणि त्याच्यातनं आलेलं घरी आल्यानंतरही सुकून नाही मिळत असेल, हं, जी कामं व्हायला पाहिजे ती होत नसतील, तर तो करणारा माणूस तुम्हाला शोधायला पाहिजे. हं. मग तुमच्या खऱ्या जीवनाचं सार्थक आहे खरं आहे. आणि त्या मताचंही सार्थक आहे. आणि ती परीक्षेची घडी आलेली घडी आहे. अगदीच अवघ्या 2 आठवड्यावर आपल्या हातात किती मोठं बळ आहे याची प्रचिती येणार आहे. एक मुद्दा खरं तर शेवटचा आहे. आपल्या बोलण्यात थोडासा राहिला. शाळेविषयी एक खंत तुमच्या मनात सातत्याने जाणवत होती, शाळेभोवती साचणाऱ्या पाण्याविषयी. त्याच्याबद्दल थोडंसं बोलूयात आणि मग एक रॅपिड फायर. शाळेकडे आमच्या डेअरी रोड आहे, हं. तिथे मी नगरसेवक व्हायच्या आधी माझे वडील होते 1 वर्ष. हं. खूप पाणी सुटतं, म्हणजे माझ्या जन्मापासून त्या रोडला पाणी साचतं. अजूनही. डोपराभर साचायचं. हं, पण मी आलो जेव्हा नगरसेवक म्हणून, हं, तेव्हा पहिलं काम केलं असेल ना तर डेअरी रोडचा उंच रोड करून घेतला. हं, पहिला पेवर ब्लॉकनी केला हं. आणि नंतर तो सिमेंट्रीकरण केला. हं, पण डेअरीच्या आतमध्ये गेल्यानंतर बिल्डिंगी डेव्हलप न झाल्यामुळे हं. त्या बिल्डिंग खाली गेल्या होत्या हां. आणि त्याला उंच करता येत नव्हतं मला. हं, आणि त्यामुळे काय झालं की तो थोडा शाळा खाली असल्यामुळे हं, हं. आणि शाळेचा भाग खाली असल्यामुळे तिथे पाणी त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं की ते रोडवर नाही येणार, आमच्या शाळेत येणार. हं, बिल्डिंगवाल्यांनी सांगितलं आमच्या घरांमध्ये घुसणार. हं. म्हणून मग तो खाली स्लोपमध्ये तो रोड बनला गेला. हं, पण माझ्या माहितीप्रमाणे आता बिल्डिंग बऱ्याच डेव्हलप झाल्या आहेत हं, आणि शाळेला पण मी सांगेन की तुम्ही तुमची हाईट वाढवली पाहिजे. हं, अशी उंच आहे, तुम्हाला थोडा खर्च आहे, हं, पण तो वाढवला पाहिजे आणि तो रस्ता हं, उंच केला पाहिजे. असंच मी गार्डन आहे तिथे हं. बाबासाहेब आंबेडकर गार्डन आहे, हं. ते खूप उंच करून ठेवलं आहे. तिथे अच्छा. पाणी नाही तुंबत, हं, पण त्याच्या भोवताली तुंबतं. तुंबतं. त्याचं हं. कारण असं आहे की ते रस्ता जोपर्यंत मेंटेन होणार नाही, कारण गटाराची लेवलपेक्षा खाली रोड झाला आहे हं, आणि त्यामुळे तो पाणी तुंबतं आणि मी आल्यानंतर पहिलं ते काम हं. करणार आहे. आणि गटारांवर पण कव्हर करून सुंदरीकरण करायचं आहे. तानसा पाईपलाईनवर ज्या मोकळ्या भूखंड आहेत हं, त्याच्यावर गार्डन बनवण्याचा माझा प्रस्ताव माझ्या काळापासून आला आहे. त्यातला एक इम्प्लिमेंट ठक्कागर बापाच्या झाला आहे, तोही करणार आहे मी. कारण सुंदर नजर फिरेल तिथे सुंदर दिसलं पाहिजे असं माझं उद्दिष्ट आहे. खरं आहे. म्हणजे प्रश्न माहीत असले की त्यावरची उत्तरं शोधणं शोधणं. खूप सोपं आणि जातं. काम पण भेटतं ना, वेळ भेटतो तुम्हाला काम हां. करायला. नाही तर प्रश्नच माहीत नाही तर तुमच्याकडे कामच नाही. घरी बसा आणि हं. सह्या करा लोकांच्या. पण आजकाल 80% हेच झालंय की आम्हाला मत द्या, पण आम्हाला तितकंच थेट सांगताच येत नाही की नेमका प्रॉब्लेम काय आहे आणि प्रॉब्लेमच माहीत नसल्यामुळे सोल्युशनपर्यंत तर आपण पोहोचूच शकत नाही. पण तुमच्या प्रत्येक बोलण्यातून खूप बारकाईनं जाणवलं की तुम्हाला आपल्याच प्रभागाविषयी किती माहिती आहे आणि किती बारीक-सारीक मी गोष्टींबद्दल एक जाणीव सांगेन आहे. अजून त्याच्यात, हं, जेवढे उमेदवार आहेत ना, हं. त्यांना नाला कुठून सुरू होतो आणि संपतो कुठे ते सांगितलं ना, तरी मी हारेन. आणि त्या नाल्यांची नावं सांगायची त्यांनी. म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही ना, पाणी कुठून येतं. माझ्या बिल्डिंग 118 कडे कुठून कसं कसं पाणी येतं, ते कुठे जातं, तो चौक कुठे आहे मोठा, असं बरेच मुद्दे असतात. तेच जर तुम्हाला कळले नाही तर तुमचे 5 वर्ष उपयोग नाही ना. हं. फ्लो कुठे आहे पाण्याचा, कोणत्या फ्लोनी जातं पाणी,
कुठे तुम्हाला डीप करायला पाहिजे. तर अशा बरेच मुद्दे आहेत. ते आताचे उमेदवार मला वाटतं सांगू शकत नाही. आता माझ्यानंतर कोणतरी अभ्यास करून गपचूप येईल, पण सांगू नाही शकत. हा पॉडकास्ट पाहून अभ्यास करू नका. पण नाही खरंच माहिती असेल आपल्या घराची कशी खडनखडा माहिती ठेवतो आपण, त्यामुळे घराचं कुठलंही काम खूप सोप्या पद्धतीने आपल्याला करता येतं. आणि जो उमेदवार आपल्या प्रभागाला आपलं घर मानतो तो प्रभाग खूपच भाग्यशाली असतो. आणि म्हणून बाळा नाईक हे नाव प्रत्येकाच्या मुखात बसलेलं आहे, मनावर राज्य करतंय आणि नावातच सगळं काही आहे खरं तर. शेवट होतोय आपल्या पॉडकास्टचा, पण एक छोटासा रॅपिड फायर राऊंड करायचा मला तुमच्यासोबत. विचार न करता एका शब्दात पटकन उत्तर द्यायचं आहे, ठीक आहे? रेडी? तुम्ही पण मजा घ्या. एका शब्दात तुमचा विभाग. घर आहे, माझं घर. घरच आहे. घर. नगरसेवकासाठी सर्वात महत्वाचा गुण काय तुमच्या मते? अभ्यासू. अभ्यासू महत्वाचा शब्द आहे हा. विरोधकांबद्दल एक पॉझिटिव्ह गोष्ट. विरोधक असावा, शत्रू नसावा. ओके, ही खूप मोठी पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. ओके. सोशल मीडिया की प्रत्यक्ष काम? प्रत्यक्ष काम. प्रत्यक्ष काम. हे आम्ही यांना फोर्स केलंय की या सोशल मीडियावर. पाणी, रस्ते की आरोग्य? सगळ्यात आधी तुम्ही कशावर भर द्याल? पाणी असेल तर रस्ते येतील, रस्ते असतील तर आरोग्य टिकेल. जल ही जीवन है. ठीक आहे. पुढील पिढीसाठी एक स्वप्न. सुंदर नेहरूनगर. वाह, सुंदर नेहरूनगर, जिथे स्वच्छ सुंदर नेहरू. स्वच्छ सुंदर. येस. काय, नेता की सेवक? सेवक. नेता सगळेच बनतात ना, कपडे चांगले घातले म्हणजे नेता होतो, पण सेवक करायला साध्या कपड्यातच राहायला पाहिजे. पोस्टर की परिणाम? परिणाम. काय पोस्टरला काय व्हॅल्यू नसतं. पोस्टरवर फक्त काय मेलेल्यांची पण लावतात ना, पण सेवक काम. बरोबर. काम की कॅमेरा? काम. काम. गडबड की ग्राउंड? ग्राउंड. ऑलवेज. ओके. आणि आश्वासनं की प्रात्यक्षिक? प्रात्यक्षिक. वेळ लागेल पण प्रात्यक्षिक पाहिजे. येस. आश्वासनं सगळीच देतात ना, खेळणं सगळीच देतात. खेळणं टिकवणं ते बनवण्यासाठीच. सो येस, दिस वॉज इट. खूप छान वाटलं आम्हाला आपल्याशी बोलून आणि आपले विचार, आपल्या संकल्पना जाणून. आणि मला खात्री आहे की जे पण आपला हा पॉडकास्ट पाहतायत, ज्यांनी आत्तापर्यंत पूर्ण पाहिलाय, त्यांना आत्तापर्यंत स्पष्ट झालं असेल की कुठल्या नावासमोर आपलं मत द्यायचं आहे. कारण ज्या उमेदवाराला तुमच्या विभागाची, आपण ज्या ठिकाणी राहतोय त्या परिसराची इतकी खडानखडा माहिती आहे, मला वाटतं ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ते सगळ्यात मोठी चाचणी आहे या निवडणुकीची. त्यामुळे थँक्यू सो मच. आपले आवडते बाळा नाईक, अर्थात कमलाकर बाळा नाईक, आपण वेळात वेळ काढलात आणि गप्पा मारल्यात. थँक्यू सो मच.